सांगायचं ना लग्नाचं पण झालं लग्न काय माननीय श्री व्ही पटांगरे सर, माजी प्राचार्य बाळेश्वर विद्यालय सरळपटा यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर सज्ज सारे लोक आहेत, क्षण आहे अमृताचे. सज्ज सारे लोक आहेत, क्षण आहे अमृताचे. उजळलेला मंच आहे, तेज जैसे पौर्णिमेचे. त्या मनालाही कळाले भाव, त्या मनालाही कळाले भाव. माझ्या या मनाचे गोड मानून घ्या रसिक हो. शब्द माझ्या स्वागताचे, शब्द माझ्या स्वागताचे. गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून. गुरुजनांचा आशीर्वाद घेऊन साथ द्यावी सर्वांनी मिळून. आजच्या कार्यक्रमाचा उद्देश जाणून घ्यावा प्रास्ताविकेतून. प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान, ज्ञानाच्या विशाल विश्वास शिक्षकाला मान. कार्यक्रमाच्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नरोडे वडील, आपण ज्या कार्यक्रमासाठी आज सर्वजण उपस्थित झालात तो कार्यक्रम म्हणजे सेवापूर्ती गौरव समारंभ. ज्यांच्या सेवापूर्ती सत्कार मूर्ती आमच्या शाळेतील ज्येष्ठ पदवीधर शिक्षक सन्माननीय शिवाजीभाऊ नरोडे सर आणि ज्येष्ठ उपाध्यापक श्री सुरेशजी साळुंके सर अशा या महान व्यक्तींचा सन्मान, सेवापूर्ती सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपण सर्वजण या ठिकाणी त्यांच्या कार्याचा गौरव आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहोत. मी या दोन्ही सरांना, मग साळुंके सर असतील, नरोडे सर असतील आणि त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांचे नातेवाईक आणि उपस्थित सर्व सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्याबद्दल मी सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो. आणि या सरांबद्दल सांगायचं म्हणजे सरांचं, श्री नरोडे सर असतील, एक परखड व्यक्तिमत्व. गेली 37 वर्ष अखंड ज्ञानदानाचं पवित्र कार्य या व्यक्तीने केलेलं आहे. सुरुवातीची शाळा आपला लईत खुर्द या शाळेपासून ज्ञानदानाचं पवित्र कार्य सुरू केलं आणि वयाच्या
सेवेच्या 37 वर्ष सेवा, 37 वर्ष ज्ञानदानाचं पवित्र कार्य या व्यक्तीने पोखरी हवेलीसारख्या शाळेमध्ये शेवटपर्यंत केलं आणि अखंड अशी सेवा, खूप मोठं योगदान यांनी या शैक्षणिक क्षेत्रासाठी दिलेलं आहे. मग त्यांच्या जीवनातील खूप असे अनुभव आणि त्यांनी घडवलेले विद्यार्थी निश्चितच डॉक्टर, इंजिनियर आणि एक समाजाला उपयोगी पडणारं असं पवित्र कार्य, जे विद्यार्थी आज आपल्या देशासाठी कुठं ना कोणत्या प्रकारे योगदान देत आहेत. तसेच श्री साळुंके सर यांनी देखील 34 वर्ष ज्ञानदानाचं पवित्र कार्य केलेलं आहे आणि या सेवा काळामध्ये त्यांनी डॉक्टर, इंजिनियर, शेतकरी असेल, एक समाजसेवक असेल, भरपूर विद्यार्थी या ज्ञानदानाच्या पवित्र कार्यातून उभे केलेले आहेत. त्यांचे देखील आपल्याला मनोगत ऐकायचं आहे. परंतु या दोन्ही व्यक्तींनी आपलं कुटुंब सांभाळून आपल्या कुटुंबातील जे काही मुलं असतील त्यांना देखील उच्च शिक्षण देऊन, नरोडे सर असतील, साळुंके सर असतील, यांची देखील मुलं आणि मुली चांगल्या पदावर कार्यरत आहेत. म्हणजे हे कधी साध्य होतं असं म्हटलं जातं, कर्मण्यवाधिका रस्ते मा फलशु कदाचन. म्हणजे कोणतेही काम करताना फळाच्या अपेक्षा न करणं म्हणजेच आपलं काम सिद्धीस होतं. आणि असं महान कार्य या दोन्ही व्यक्तींनी केलेलं आहे. मी माझ्या प्रास्ताविकेतून एवढंच सांगतो, यांना पुढील जे काही आयुष्य असतं माणसाला, या नोकरीच्या निमित्ताने माणूस टाईम लिमिटमध्ये बांधलेला असतो. परंतु ह्या दोन्ही व्यक्तींनी टाईम लिमिट न पाहता, आता पुढं काय होतं, माणूस म्हणतो रिटायर्ड झाला, परंतु जीवनाची एक नवीन इनिंग चालू होते. समाजामध्ये मग सामाजिक क्षेत्रात असेल, कोणत्याही क्षेत्रामध्ये माणसाला योगदान देण्याचं एक पवित्र कार्य आपण इथून पुढे चालू करावं आणि आपल्या कुटुंबाला वेळ द्यावा. आणि निश्चितच आपण एक परिभ्रमण म्हणजे जे काही आपल्या गोष्टी राहिलेल्या असतात त्या पूर्ण कराव्यात असे मी या प्रस्तावातून सर्वांना शुभेच्छा देतो. बरेचसे शिक्षक आलेले आहेत, परंतु जनगणनेचं ट्रेनिंग असल्यामुळं काही शिक्षक या ठिकाणी हजेरी लावून गेलेले आहेत. मधल्या सुट्टीमध्ये ते पुन्हा येणार आहे. तरी संतोष जावरे सर, राजेंद्र कडलक सर, दौलत गोडे सर, शांताराम खेमना सर, केंगार सर, अशोक मधे सर, मिसाल सर, मारुती पवार सर, हे सर्व शिक्षक या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. या सर्वांचं या दोन्ही परिवारातर्फे मी हार्दिक स्वागत करतो. आणि पुढील या ठिकाणी आता आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करणं आपलं आद्य कर्तव्य असतं, म्हणून आलेल्या पाहुण्यांचा सत्कार आपण या ठिकाणी घेत आहोत. पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार आपण थोडक्यात आणि पटकन उरकून घेऊया, म्हणजे वेळ होणार नाही. माननीय श्री अर्जुन वाघ साहेब या ठिकाणी जे आम्हाला केंद्र प्रमुख होते आणि विशेष म्हणजे विकास संघाचे अध्यक्ष आहे, जिल्हा अध्यक्ष आहे, तेही या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झाले आहे. त्यांचे सुद्धा पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. पोखरी गावचे उपसरपंच माननीय श्री सोमनाथजी थिटमे हेही या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. त्यांचे सुद्धा मी दोन्ही परिवारातर्फे हार्दिक स्वागत करतो. हॅलो. माजी केंद्र प्रमुख पंके घुले सर हेही या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. पिंपळगाव मंजिराचे पदवीधर शिक्षक आणि पदवीधर संघाची ज्यांच्याकडे महत्त्वाचे असं कार्य आहे, कार्याध्यक्ष आहेत ते असे रमेश डोंगरे सर हेही या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे मी स्वागत करतो. नामदेव थोरात सेवानिवृत्त प्राचार्य हेही या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. यानंतर निंबाळे गावचे सरपंच निलेश परबत हेही या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचे सुद्धा या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि पप्पांचे सहकारी आणि माझे प्रिय परिवाराचे सर्वांना माझा नमस्कार. आजचा दिवस आपल्यासाठी खूप अत्यंत भावनिक आहे. माझ्या पप्पांनी त्यांच्या आयुष्यातील एक मोठा आणि महत्त्वाचा काळ निष्ठेने आणि प्रामाणिकपणे सेवेत घालवलेला आहे. ते एक चांगले शिक्षक आहेत, तसेच त्याचबरोबर ते एक चांगले गुरु देखील आहेत. आता त्यांच्या आयुष्याचा
आता त्यांच्या आयुष्याचा एक नवीन आणि सुंदर प्रवास सुरू होत आहे. तो त्यांनी आयुष्याचे प्रत्येक क्षण आणि त्यांचा प्रत्येक क्षण त्यांनी मनापासून जपावेत हीच मनापासून इच्छा आहे. त्यांचे पुढील आयुष्य आनंदी, निरोगी आणि समाधानात जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच सर्व गुरुजन वर्ग आणि माझ्यासमोर बसलेले बंधू आणि भगिनी, आपल्या सर्वांना माझ्याकडून नमस्कार. आज या मंचावर उभं राहून माझ्या आयुष्यातील अतिशय खास व्यक्तीबद्दल काही शब्द बोलण्याची संधी मला मिळते. ही माझ्यासाठी खूप मोठी आणि भावनिक गोष्ट आहे. साळुंखे सर अनेकांसाठी आदर्श शिक्षक असतील, पण माझ्यासाठी ते त्याहूनही जास्त आहे. ते माझे मोठे, त्यांना मी लहानपणापासून मोठे पप्पा असं बोलतो. लहानपणापासून त्यांच्या सावलीत वाढलो, त्यांच्याकडून फक्त अभ्यास नाही शिकलो तर जग नाही शिकलो. ते कधी मोठे शब्द वापरत नाही, पण त्यांच्या साध्या शब्दांमध्येच खूप मोठी ताकद असते. ते नेहमी एकच सांगत असतात, मेहनत ही प्रामाणिकपणे करावी, बाकी सगळं आपोआप मिळतं. आणि खरं सांगायचं तर जेव्हा जेव्हा मी थांबलो, घाबरलो किंवा मला करिअरमध्ये काही प्रॉब्लेम झाला, तर त्यावेळी नेहमी त्यांनी मला सपोर्ट केला. तसंच माझं जेव्हा शिक्षण चालू होतं, म्हणजे 7वी नंतर मी संगमनेरमध्ये शिकत होतो, तेव्हाही मला त्यांचा खूप मोठा सपोर्ट भेटला. त्यामुळे मी माझ्या करिअरमध्ये ग्रोथ घेऊ शकलो. त्यांनी मला चित्रकलेची आवड असेल, तसंच मला त्यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि ज्या प्रकारे त्यांचं मार्गदर्शन माझ्या आयुष्यात लाभलं, त्यामुळे नक्कीच माझ्या आयुष्यात मी चांगल्या कॉलेजला ॲडमिशन भेटलं, त्यामुळे उच्च स्तरावरती जात आहे. त्यामुळे त्यांनी जो सपोर्ट दाखवला, त्यामुळं नक्कीच खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्याही आयुष्यात खूप सारे बदल घडले, खूप सारे चांगले विद्यार्थी त्यांनी घडवले. आता त्यांचं सेवानिवृत्त झाल्यानंतर एक पुढील प्रवास चालू होत आहे. त्यासाठी मी त्यांना एक शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी सौ मोनिका शुभम थोरात. माननीय व्यासपीठ, आदरणीय मान्यवर, कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्व गुरुजन आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व प्रिय बंधू भगिनी, आपल्या सर्वांना माझा सेवा नमस्कार. आज या मंचावर मी उभी राहून माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल बोलण्याचा मान मला मिळत आहे. आणि खरं सांगायचं तर हा क्षण माझ्यासाठी शब्दात व्यक्त न करणं खूप कठीण. त्यांनी मला केवळ शिक्षण दिलं नाही, तर आयुष्याला योग्य दिशा दिली. त्यांनी मला स्वप्न पाहायला शिकवलं आणि ते पूर्ण करण्यासाठी धैर्य दिलं. ते नेहमी सांगतात, स्वतःवर विश्वास ठेव, मेहनत कधीच वाया जात नाही. आज मी जे काही शिकते आणि जे काही करते, ते त्यांनी मला जे काही शिक्षण दिलं, शिकवलं, त्यातूनच बोलते. त्यांनी मला कधी कमी पडू दिलं नाही, प्रत्येक वळणावर योग्य मार्ग दाखवला. आज या मंचावर मला एवढंच सांगायचं आहे, पप्पा, तुम्ही माझ्यासाठी फक्त मोठे चुलते नाही, तर माझा आत्मविश्वास, माझी ओळख आणि सर्वात मोठी प्रेरणा आहात. तुमच्यामुळेच मी आज इथे उभी आहे आणि पुढेही तुमच्या विचारांनी आणि शिकवणीनेच माझा मार्ग ठरवेल. शेवटी देवाकडे मनापासून एकच प्रार्थना, तुम्हाला उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य आणि अखंड आनंद मिळो. तुमचा हात माझ्या डोक्यावर असेल तर कोणतीही अडचण मोठी वाटणार नाही, कारण माझ्या आयुष्यातील खरी ताकद म्हणजे तुम्ही आहात. धन्यवाद. परिवार आणि नातेवाईक आणि अभ्यासक, मी प्रमोद शिवाजी नरवडे सर्वप्रथम आपले मनपूर्वक आभार मानतो की तुम्ही सर्वजण या आनंदाच्या आणि अभिमानाच्या क्षणी उपस्थित राहिला. सर्वप्रथम सेवापूर्तीच्या या टप्प्यावर पोहोचलेल्या पप्पांचे सहकारी श्री सुरेश श्रीपद साळुंखे सर आणि त्यांचे कुटुंबियांचे मनपूर्वक अभिनंदन. त्यांच्या आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण आहे. त्यांना पुढील आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आजपर्यंत त्यांनी केलेल्या कार्याचा तसा त्यांच्या सहकार्याच्या आणि विद्यार्थ्यांच्या मनात कायम राहील. त्यांची हीच खरी कमाई आहे.
आजचा सोहळा हा केवळ निवृत्तीचा नाही, तर एका प्रदीर्घ, प्रामाणिक आणि समर्पित प्रवासाचा सन्मान आहे. काही प्रवास संपत नाही, ते फक्त नव्या वाटेवर वाढतात. वडिलांचा स्वभाव कडक शिस्तीचा, म्हणून आम्ही नेहमी त्यांच्या धाकात राहिलो, पण तो धाक नेहमी प्रेमाने आणि आदराने भरलेला होता आणि आजही आहे. आजही आमच्या कुटुंबातील प्रत्येक महत्त्वाचे निर्णय त्यांच्या सल्ल्यानेच घेतले जातात. हेच त्यांच्या स्थानाचं महत्त्व सांगतं. वडिलांविषयी सुरुवातीपासून बोलायचे झाले तर त्यांचा जन्म सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात झाला. आज मला 2 व्यक्तींचा विशेष उल्लेख करायचा आहे. आमचे पंजोबा कैलासवासी श्री कुंडलिक नरवडे आणि आमचे पणजी कैलासवासी कोंडाबाई कुंडलिक नरवडे. पप्पांचे जडणघडणी संस्कारात आणि व्यक्तिमत्व घडवण्यात या दोघांचा सर्वात मोठा वाटा आहे. बागायतातला एक सर्वसामान्य शिवा ते एक शिक्षक, या प्रवासात त्यांचे खरे आधारस्तंभ हेच होते. आमच्या पप्पांसाठी शिक्षण हा केवळ व्यवसाय नव्हता, तर तो एक ध्यास होता. त्यांनी आम्हाला नेहमी शिकवले, शिक्षण कधीही वाया जात नाही आणि वाचाल तर वाचाल. त्यांच्या दृष्टीने शिक्षण म्हणजे आयुष्य घडवण्याचे साधन आहे, फक्त गुण मिळवण्याचे नव्हे. छडी लागे छमछम, विद्या ही घमघम या तत्वाने त्यांनी विद्यार्थ्यांना नेहमी मार्गदर्शन केले. त्यांच्या या कडक स्वभावामुळे आमची आई त्यांना नेहमी सांगायची, विद्यार्थ्यांना मारू नका. पण एक गोष्ट नक्की, पप्पा जितके कडक तितकेच मनाने प्रेमळही आहेत. त्यांची पहिली शाळा लहित खुर्द आणि त्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या आठवणी ते आजही सांगतात. त्या आठवणीमधून त्यांचा शिक्षक म्हणून असलेल्या नात्याची जिव्हाळ्याची बाजू दिसते. पप्पांनी आम्हाला नेहमी शिकवले, कुटुंबाला सोबत घेऊन चालायचं, प्रत्येकाचा आदर करायचा. नोकरी लागल्यानंतर मोठा मुलगा म्हणून त्यांनी गावी घर बांधले, शेतीची प्रगती केली आणि कुटुंबाची घडी बसवली. लहान भाऊ बहिणीच्या जबाबदाऱ्या पार पडल्या. स्वतः उभं राहणं ही सुरुवात असते, पण इतरांनाही उभं करणं हीच खरी उंची असते. पप्पांना नोकरी लागली आणि आमच्या आजोबांनी जणू घरच्या जबाबदाऱ्यांमधून निवृत्ती घेतली आणि त्यापुढील सर्व जबाबदाऱ्या पप्पांनी आनंदाने स्वीकारल्या. आजही ते सर्व नातेवाईकांचा मान सन्मान जपत आहेत. या सर्व प्रवासात पप्पांचा सर्वात मोठा आधार म्हणजे आमची आई. पप्पांनी कुटुंबात घराबाहेरील जबाबदाऱ्या पार पाडल्या, पण घरातील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीकडे लक्ष देणे, आम्हाला घडवणं, सगळ्यांना जोडून ठेवणं हे सगळं काम आईने अगदी न बोलता केलं. घराचा पाया दिसत नाही, पण तोच घर टिकवून ठेवतो आणि आमच्या कुटुंबाचा तो भक्कम पाया म्हणजे आमची आई. या 37 वर्षांच्या सेवा काळात पप्पांना अनेक मित्रांनी आणि सहकार्यांनी साथ दिली. त्यांच्या मदतीशिवाय हा प्रवास सहज झाला नसता. या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आजचा दिवस थांबण्याचा नाही, तर नवीन प्रवासाची सुरुवात आहे. कालपर्यंत जबाबदाऱ्या होत्या, आता स्वतःसाठी थोडा वेळ आहे. शेवटी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की पप्पांचे तसेच साळुंके सरांचे पुढील आयुष्य आनंदी, निरोगी आणि समाधानाने भरलेले असो. पप्पांचे आणि साळुंके सरांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद. सिंहासनस्थं प्रधान भोजते जक्ष प्रतीक प्रदेशम मिथिंद्रारे देवी सदास्तु यमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम. आज अतिशय आनंदाचा सोहळ्याचा दिवस आहे. याच्यासाठी गेला होता अट्टहास शेवटचा दिवस गोड व्हावा. कुठल्याही कार्याच्या पूर्तीनंतर ते कार्य पूर्ण व्हायला जावं ही प्रत्येकाची तळमळ असते. आयुष्याची धडपड तीच असते की आता निश्चिंतेने पावलं विसावा. एखादं कार्य केल्यानंतर त्यामध्ये समाधानपूर्वक ते यशस्वीरित्या पार पाडल्यानंतर एक सुटकेचा श्वास घेतला जातो आणि तिथून पुढे एक समाधानाचं जीवन आपल्या वाट्याला आलेलं असतं. आणि खऱ्या अर्थाने जर का ते आलं असेल तर मग तो आनंद सोहळा म्हणायला काही हरकत नाही. भगवान परमात्म्याने प्रत्येकाला एक काम दिले आणि ते इमानीद्वारे करण्यासाठी मानवी जीवनाची धावपळ असायला हवी. त्यानंतर असे सोहळे आपल्याला आपले परिजन सखे सोयरे आपल्यासाठी एक सप्रेम भेट म्हणून करतात. खऱ्या अर्थाने शैक्षणिक क्षेत्र हे जीवनातील अतिशय महत्त्वाचं क्षेत्र आहे. ज्ञानदानाचं कार्य अन्नदान आणि आदि करून दानादी कर्मापेक्षा सर्वात श्रेष्ठ सांगितलं. न चोर हरियम न चराज हरियम न भात भाज्य न भात कार्यम वयत कृते वर्धते नित्यम विद्याधनम सर्वधनम प्रधान. सर्व धनामध्ये विद्याधन प्रधान
अवस्थेला आहे. आणि मग ते देता देता एक गुरुत्वाची अशी एक परिस्थिती येते की तिथून पुढे फक्त माणूस देतच राहतो. आणि देता देता गुरुपदाचं देवपद कधी होते हे समजत नाही. तुम्ही हो माताचे पिता, तुम्ही हो गंगोचे सखा, तुम्ही हो, या साऱ्या पदातून पुढे जात असताना गुरुदेवता हे पद प्राप्त होतं आणि हे देवापेक्षा काही कमी नसतं. म्हणजे आपण सर्व जर का घडलो असेल तर आपल्या शिक्षकांकडे पाहून घडलो. आणि मग शिक्षक हा आपल्या जीवनातला सर्वात आदर्श असणारं व्यक्तिमत्व आहे. आज या ठिकाणी माननीय श्री शिवाजी भाऊ नरवडे सर, त्याचबरोबर आमचे सरवडे गावचे माननीय श्री सुरेश श्रीपती साळुंके सर, या दोन्ही सरांचा सेवा पूर्ती सोहळा आहे. आता शाळेत जाणार नाही, पण आता घरी शाळा सुरू होणार आहे. आता शाळेची ड्युटी बंद, पण घरची ड्युटी सुरू होणार आहे. आणि निश्चिततेने आरामदायक जीवन जगण्याचा हा त्यांना उद्यापासून आजपासूनचा हा दिवस आहे. त्याच्या इथून पुढल्या जीवनामध्ये त्यांना सुख समृद्धी, चांगलं निरोगी सुदृढ आरोग्य लाभावं आणि फार समाधानाचं जीवन त्यांच्या वाट्याला यावं अशी दिव्य प्रार्थना करतो, माऊलीचरणी प्रार्थना करतो. आणि दोन्ही सरांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आत्ताच महाराजांनी सांगितलं की याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचं दिसत गोडव. अगदी या उक्तीप्रमाणे, महाराजांच्या या शब्दाप्रमाणे आजचा दिवस आमचे मित्र आणि ज्येष्ठ मार्गदर्शक नरवडे सर आणि त्यांच्याबरोबर असणारे आमचे बालमित्र साळुंके सर, हे दोघेही अगदी परममित्र आहेत. आणि या परममित्रांच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा योग आला हे आमचं भाग्य आहे. कारण या माणसाची मैत्री म्हणजे अगदी भगवान श्रीकृष्णासारखी. तुम्ही जे पाहिजे, ज्या अडचणी आहेत, जशा प्रकार प्रसंग आला तुमच्यावर, त्या सर्व प्रसंगाला कोणताही असो, शैक्षणिक असू द्या, कौटुंबिक असू द्या, घरगुती असू द्या, तुमच्या इतर कोणत्याही अडचणी असू द्या, या अडचणीमध्ये ही दोनही मंडळी अगदी आपल्या लहान भावासारखे, लहान भावाला जसं आपण सांभाळतो तसं या दोन्ही मंडळीने आम्हाला सांभाळले आहे. आमचा संपर्क खंडेरायवाडी या ठिकाणी 12 वर्षाचा, तब्बल एक तपाचा संपर्क आहे. नरवडे सर आणि मी खंडेरायवाडीला ते पदवीधर होते आणि मी असिस्टंट होतो. आमच्याबरोबर आम्हाला पी टी गुरुजी मुख्याध्यापक होते. इतकं सुंदर टीम आमची त्या ठिकाणी जमलेली होती. नरवडे सर, जाधव सर, त्यानंतर पंधारे सर, साळी मॅडम, बडे मॅडम, असा मोठा स्टाफ, 7वी पर्यंत असलेला हा मोठा स्टाफ. परंतु या ठिकाणी काम करत असताना नरवडे सरांनी आम्हाला जे मार्गदर्शन केले, अगदी कोणत्याही गोष्टीचं असू द्या, शैक्षणिक मार्गदर्शन तर आपलं दररोज वर्गाचं चालू असतं अभ्यासाचं, परंतु आपल्या कौटुंबिक प्रश्न असेल, मुलांना शिकवण, मुलांचं शिक्षण करायचं आहे, कोणती डिग्री घ्यायची, कोणतं काय पद घ्यायचं, आपल्या मुलांना कोणत्या मार्गाला पाठवायचं, कसं पाठवायचं, त्यासाठी आपण कोणते प्रयत्न करावे, असं बारीक सारीक मार्गदर्शन. त्यानंतर आपल्यावर एखादा प्रसंग आला असेल तर अशा वेळेला सुद्धा आपलं योग्य मार्गदर्शन करणारे आमचे नरवडे सर, त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब आलेले आहेत. सर्वांच्या वतीने मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो. योग्य निर्णय आणि विद्यार्थ्यांच्या प्रती असणारा आदर, त्यानंतर शाळेत वेगवेगळ्या योजना, शालेय काम, त्यानंतर भौतिक सुविधांची परिपूर्ती कशी करावी हे आमच्या या दोनही मित्रांकडून अगदी सहज शिकावं. मी या निमित्ताने त्यांच्या यानंतरच्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांनी आता भरपूर सेवा केलेली आहे, चांगली सेवा केलेली आहे आणि आता मात्र स्वतःच्या उरलेल्या आयुष्यामध्ये आनंदाने जगावं आणि परमेश्वर त्यांना खूप सुंदर लाईफ देव अशी मी खांडेश्वरचरणी प्रार्थना करतो. थांबतो. हॅलो. या सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या निमित्ताने नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय सुधीरजी तांबे साहेब या सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित झाले.
उपस्थित सर्वांच्या वतीने आदरणीय साहेबांचं या ठिकाणी मी मनस्वी स्वागत करतो आणि नियोजित कार्यक्रमानुसार व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती असेल, आपण दीप प्रज्वलनासाठी विधिमंचावरती जायचं आहे. उपस्थित सर्व पाहुण्यांना आदरणीय तांबे साहेब आणि सर्व सत्कारमूर्ती यांना विनंती आहे की आपण दीप प्रज्वलनासाठी मंचावरती जायचं आहे. या सुंदर अशा सोहळ्याचं दीप प्रज्वलन मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. या गौरव सोहळ्याच्या निमित्ताने अहिल्यानगर प्राथमिक शिक्षक बँकेचे विश्वस्त संतोष शेळके सर, सन्माननीय कैलास सहानी सर, सन्माननीय रामहरी शेंडगे सर, शिवशंकर विद्यालय जवळे बाळेश्वर, सन्माननीय सुनीलजी ढेरंगे सर, प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्ष संगमनेर, माजी केंद्र प्रमुख सन्माननीय इंद्रभान पावसे साहेब, सन्माननीय रवींद्र आनाप साहेब, विद्यमान केंद्र प्रमुख संगमनेर खुर्द, आपण सर्वच जण या सोहळ्याच्या निमित्ताने या दोन्ही महान विभूतींना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालात. उपस्थित सर्वांच्या वतीने आपलं मनस्वी या ठिकाणी स्वागत करतो. व्यासपीठावरती उपस्थित पाहुण्यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण या सोहळ्यासाठी दिमाखदार अशी सुरुवात करत आहोत. ज्योत तेवते समतेची, ज्योत तेवते त्यागाची, ज्योत तेवते क्रांतीची आणि समर्पणाची. या ज्योतीने एक संदेश दिला आहे, स्वतःसाठी जगता जगता दुसऱ्यांसाठी जगून पाहावं. म्हणूनच या दिव्याला साक्ष देऊन आपण हा कार्यक्रम पार पाडत आहोत. या कार्यक्रमासाठी हरिश्चंद्र नरवडे, भगवान वागचौरे सर, माननीय श्री वाघ सर कोळवाडे, श्री भगवान नरोडे सर येत आहेत का? हा सरांचा विद्यार्थी किशोर गोडसे. विधान परिषदेमध्ये ज्यांनी केलं ते आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. धन्यवाद साहेब. नरवडे मॅडम यांच्या हस्ते सन्माननीय मीराताई शेटे, माजी सदस्य अहिल्यानगर जिल्हा परिषद यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे. बँकेचे विद्यमान संचालक सन्माननीय भाऊराव राईत सर, मी वंदना शेळके मॅडम यांना विनंती करतो की आपण फुलेताईंचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. अहिल्यानगर जिल्हा परिषद माजी सदस्य सन्माननीय अजय भाऊ फटांगरे, संवर्धन सन्माननीय अजय फटांगरे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी सन्माननीय साबळे सर यांना विनंती करतो की आपण अजय भाऊ फटांगरे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मी सन्माननीय रावसाहेब पावसे सर यांना विनंती करतो की आपण अर्जुन वाघ साहेब, माजी केंद्र प्रमुख यांचा या ठिकाणी सन्मान करावा. यानंतर डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांना बाहेरील कार्यक्रमासाठी जायचं असल्यामुळे आपण साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आजचे जे सत्कारमूर्ती आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी घेत आहोत. सन्माननीय सुरेश श्रीपंत साळुंके येत्या 30 एप्रिलला प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. उपाध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोखरी हवेली यांचा या ठिकाणी साहेबांच्या हस्ते शुभ हस्ते सत्कार होत आहे, सन्मान होत आहे. सेवापूर्ती गौरव सोहळा आहे, त्यांच्या हस्ते या ठिकाणी सन्मान होत आहे. मी सन्माननीय सुरेश साळुंके सर यांना विनंती करतो आपण सन्मानासाठी पुढे यायचं आहे. सन्माननीय साळुंके सरांचा परिवार यांनाही विनंती आहे, सौभाग्यवती साळुंके मॅडम आणि त्यांच्या परिवारातील सदस्य यांना विनंती आहे की आपण आपल्या परिवारातील प्रमुख यांच्या सन्मानासाठी पुढे यायचं आहे. हा सन्मान होतोय साळुंके परिवाराचा, हा सन्मान होतोय सरांनी केलेल्या अखंड सेवेचा, हा सन्मान होतोय विद्यार्थ्यांना केलेल्या या ज्ञानदानाचा. या सन्मानासाठी या परिवारातील सर्वच सदस्यांना विनंती असेल की आपण पुढे यायचं आहे. सन्माननीय सुरेश श्रीपद साळुंके, उपाध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोखरी हवेली येत्या 30 एप्रिलला
या पवित्र अशा या ज्ञानदानाच्या कार्यामधून सेवानिवृत्त होत आहेत. खरं तर सेवानिवृत्ती ही फक्त एक इनिंग असते आणि यानंतर सरांची दुसरी इनिंग सुरू होणार आहे. आपण सर्वजण त्यांना या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झालेला आहात. आपल्या सर्वांच्या वतीने सन्माननीय डॉक्टर आदरणीय सुधीरजी तांबे साहेब, सन्माननीय सुरेश साळुंके सर आणि त्यांच्या परिवाराचे या ठिकाणी गौरव करत आहेत. यानंतर दुसरे आजचे सेवापूर्तीसाठी महान आदरणीय माजी आमदार नाशिक पदवीधर मतदारसंघ यांच्या शुभ हस्ते सन्माननीय शिवाजी भाऊ नरवडे, पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोखरे हवेली यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. या परिवारातील सर्व सदस्यांना विनंती आहे की आपल्या परिवारातील नक्कीच या दोन महान विभूतीने केलेलं महान कार्य याची प्रचिती या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीने या ठिकाणी दिसून येते. या ठिकाणी सन्मान होते सन्माननीय पदवीधर शिक्षक शिवाजी भाऊ पाटील नरवडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोखरे हवेली. आपण आपल्या प्रदीर्घ व समर्पित शैक्षणिक सेवेद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मोलाचे योगदान दिले आहे. आपल्या ज्ञानदानाच्या पवित्र कार्यातून असंख्य विद्यार्थ्यांचे जीवन घडले असून शाळा व समाजाच्या उन्नतीसाठी आपण सातत्याने कार्यरत राहिलात. शिक्षण क्षेत्रासोबतच आपली सामाजिक कार्याची ओढ नेहमीच प्रेरणादायी आहे. आपली कर्तव्यनिष्ठा, शिस्तप्रियता, प्रामाणिकपणा व विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम हे सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्या उल्लेखनीय व आदर्श सेवेला मानाचा मुजरा म्हणून आपल्या सेवापूर्ती निमित्त आयोजित गौरव सोहळ्यात हे सन्मानपत्र प्रदान करताना आम्हाला अत्यंत आनंद व अभिमान वाटत आहे. आपल्या पुढील आयुष्यात उज्ज्वल आरोग्य, सुख, समृद्धी आणि यश लाभो हीच सदिच्छा. आपले हितचिंतक, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोखरे हवेली, त्याचप्रमाणे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती पोखरे हवेली या सर्वांच्या वतीने नरवडे परिवारातील सन्माननीय शिवाजी भाऊ नरवडे, पदवीधर शिक्षक शिवाजी नरवडे सर यांना शुभेच्छा देत आहेत. त्यांचा सन्मान होत आहे. सन्मान चिन्ह देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. संचालक भाऊराव राईन सर, विद्यमान संचालिका सरस्वतीताई घोले मॅडम, त्याचप्रमाणे अध्यक्ष सुनीलजी ढेरंगे सर, सन्माननीय विस्तार अधिकारी कैलास भागवत सर, माजी चेअरमन राजू रहाणे सर, सन्माननीय ज्ञानदेव कोकणे सर आणि सर्वच बँकेचे या ठिकाणी पदाधिकारी यांना विनंती आहे की आपण या बँकेचा चेक दोन्हीही सत्कार मूर्तींना या ठिकाणी आपण प्रदान करायचा आहे. धन्यवाद. अहिल्यानगर जिल्हा प्राथमिक बँक. यानंतर या दोन महान विभूतींच्या सन्मानानंतर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, आपल्या शिवाजीराव नरवडे पदवीधर शिक्षक, जिल्हा परिषद शाळा पोखरे हवेली, त्याचप्रमाणे श्री सुरेशराव साळुंके उपाध्यापक, जिल्हा परिषद शाळा पोखरे हवेली हे दोघे या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे गटनेते मान्य अजयजी फटांगरे, तसेच माजी सभापती सौ मीराताई शेटे, महादू पाटील नरवडे, अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे भाऊराव राहीज, राजू भाऊ रहाणे, शिक्षक नेते, तसेच शिवाजीराव नरवडे, सरस्वतीताई घुले, संचालिका अर्जुनराव वाघ, कैलासराव भागवत, मनीषाताई शिंदे, सोमनाथजी तुकमे, सचिनजी आगळे, सर्वच
उपस्थित मित्रांनो, बंधूंनी भगिनी, खरं तर आज 3 सेवापूर्तीचे कार्यक्रम आहे. एक आता मी खळीला जाऊन आलो. खळी आता सिन्नर तालुक्यात जायचे दोडीला, तेव्हा मी जरा आपल्या सर्वांची क्षमा मागून तिथे आता आमचे मित्र शिवाजीराव नरवणे आणि सुरेशराव साळुंके यांना या ठिकाणी सेवापूर्तीच्या निमित्ताने त्यांचा गौरव सोहळा इथे आयोजित केला, त्यांना शुभेच्छा देतो. म्हणजे पोखरी हवेली इथे दोघांनी अतिशय उत्तम काम केलं, याचा मी साक्षीदार आहे. कारण आम्ही तिथे काही प्रयोग तिथे सुरू केला होता आपल्या जय हिंद चळवळीतर्फे, जय हिंद लोक चळवळीतर्फे, आणि त्यांनी अतिशय चांगलं मनापासून त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये खूप चांगला भाग घेतला. मित्रांनो, आपण पाहिलं असेल की मराठी माध्यमाच्या शाळा, विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळा हा खूप महत्त्वाचा घटक आहे. कारण आपण पहा, जर समजा 100 मुलं शिकत असतील तर त्यातली कमीत कमी 50 मुलं हे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकतात. 50%हून जास्त मुलं हे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असतात. आणि त्यात ते कोण असतात? पाहतात सगळीकडे आपण बघतोय की इंग्रजी शाळा निघाल्या, गावोगाव गाड्या फिरतात. त्या गावातले जे सधन कुटुंब असतात त्यांची मुलं बसून त्या ठिकाणी संगमनेरला जातात, इंग्रजी शाळेत जातात. परंतु ज्यांची आर्थिक स्थिती नसते ते मात्र जिल्हा परिषद शाळेमध्ये त्यांचे काही शिकत असतात. आणि म्हणून हे जे काम करतात, नरवडे सर असतील, साळुंके सर असतील, हे काम सगळ्यात मोलाचं आहे. कारण ते वंचित घटकातील मुलांना शिक्षण देत आहे. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की आता खरं म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये खूप चांगलं शिक्षण आता मिळायला लागलं. आपण सगळे जिल्हा परिषद शाळेतच शिकत होतो, त्यावेळेस त्याला जीवन शिक्षण मंदिर असं म्हणायचे. आता ते नाव बदललं, का बदललं मला माहीत नाही. एवढं छान नाव होतं जीवन शिक्षण मंदिर. कारण शाळा म्हणजे काही केवळ पुस्तकी शिक्षण नाही मित्रांनो, समाज शिक्षणसुद्धा द्यायचं. असो, तुम्हाला हाच मुद्दा या ठिकाणी मांडायचा होता की सध्याचे जे काही शासन आहे, सध्याचं मी एक पर्टिक्युलर पक्षाचं म्हणत नाही आहे, जे सगळे राज्यकर्ते आहेत ते शिक्षणाकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत. अनेक ठिकाणी शाळांना चांगल्या इमारती नाही आहेत, त्या ठिकाणी चांगले कॉम्प्युटरची आता लहानपणापासून म्हणजे पहिलीपासूनच मुलांना कॉम्प्युटरचं शिक्षण दिलं पाहिजे. अनेक शाळेत दिलं जातं, मग आमच्या ग्रामीण भागातल्या शाळेनं का दिलं जात नाही? तिथे उत्तम सायन्सची लॅबोरेटरी पाहिजे. तिथे आता स्टेम नावाचे नवीन प्रयोग आलेले आहे, ॲपल लॅब म्हणतो आपण. लहान मुलांना लहानपणापासूनच वैज्ञानिक प्रयोग करण्याची तिथे सुविधा मिळाली पाहिजे. चांगलं वाचनालय पाहिजे, बाल वाचनालय पाहिजे. परंतु दुर्दैवाने या कुठल्याही गोष्टी आम्हाला तिथे मिळत नाही आहे. तिथे पुरेसे शिक्षकही नाही. आज आपण पाहिलं असेल की पटसंख्या अभावी हजारो शाळा बंद पडल्यात महाराष्ट्रातल्या. हे अत्यंत सामाजिकदृष्ट्या हा मोठा अपराध आहे असं मला म्हणायचं. तर त्या शाळेमध्ये कोण शिकत होतं? तिथे गरीब कुटुंबातली मुलं शिकतात, आदिवासी असतील किंवा गरीब शेतकऱ्यांची मुलं असतील. आज तुम्ही त्या शाळा बंद केल्या, त्या मुलांनी जायचं कुठे? खरं तर आपण जेव्हा शिक्षण हक्क कायदा केला तेव्हा शासनावर आता ते बंधनकारक आहे की 1 किलोमीटरच्या आत तुम्ही तिथे शाळा दिली पाहिजे. तिथे भला एक मुलगा असला का एक मुलगी असते तरी चालेल. कारण शेवटी शिक्षणाशिवाय मित्रांनो कोणत्याही कुटुंबाचा उद्धार होत नाही. आपल्याला माहिती की महात्मा फुले यांनी सांगितलं की शिक्षण नसल्यामुळे संपूर्ण शूद्र म्हणजे बहुजन समाज हा त्या ठिकाणी पिढ्यानपिढ्या अत्यंत हालाकीमध्ये आहे. त्याचं मूळ कारण म्हणजे शिक्षणाचा अभाव. त्या काळामध्ये आम्हाला इथल्या समाजव्यवस्थेने शिकू दिलं नाही आणि आता आमच्या गरीब कुटुंबातील मुलांना शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. मित्रांनो, आपण पाहिलं असेल की जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक खरोखर खूप कष्ट घेतात. त्यांच्या पाठीमागे अनेक शैक्षणिक कार्य आहेत. किती उदाहरणं सांगायची. आता जेवढे आयचे अधिकारी झालेले आहेत आपल्या तालुक्यातलेच घ्या तुम्ही पाहिजे तर, ते सगळे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले आहेत. आपली ऋतुजा गायकवाड आपल्या नांदची मुलगी आहे, देशामध्ये 106वी आहे. तिथल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो. मी गेलो होतो तिचा सत्कार करायला नांदजला. आम्ही गेलो त्या प्राथमिक शाळेमध्ये. ती 4थीपर्यंत तिथं शिक्षण झालं. नंतर सह्याद्रीमध्ये शिकली, मराठी माध्यमातून शिकली. तर ती देशामध्ये 106वी आहे. मी तिला विचारलं की तू कोणत्या भाषेतनं परीक्षा दिली? तिने सांगितलं मी इंग्रजीतनं परीक्षा दिली. त्यामुळे मुलं आपले बुद्धिमान आहेत, हुशार आहेत. परंतु शासन मात्र या आमच्या मुलांवर अन्याय करत आहे. एकीकडे इंग्रजी शाळेमध्ये गेलं तर एकेका शाळेला 2-2 शिक्षक, एकेका वर्गाला 2-2 शिक्षक असतात. तिथे आमच्या मुलांना शिकायला पुरेसे शिक्षक नाही आहेत. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींच्या पातळीवर जर आपण पाहिलं तर शासन कुठेतरी गरीब
कुटुंबातील विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी दुय्यम दर्जाचं शिक्षण तिथे देत आहेत. पुरेसे शिक्षक नाही, क्रीडा शिक्षक नाही, कला शिक्षक नाही, संगीताचा शिक्षक नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींवर मित्रांनो खरं म्हणजे आज 2 जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक की ज्यांनी अत्यंत मनोभावे तिथे काम केलं आहे, समर्पित भावनेने काम केलं आहे, ते आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेतल्या विशेषतः जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल कुठेतरी सामाजिक चर्चा झाली पाहिजे. कुठेतरी तो आपल्याच्यावर तो अजेंडावर विषय आला पाहिजे. कारण आपली मुलं शिकली तरच आपलं जीवन बदलणार आहे. शेतीमध्ये काही माणसांचं जीवन बदलत नाही. आयुष्यभर किती कष्ट करा, राबा, तुमच्या परिस्थितीवर फारसा फरक होत नाही. मुलं शिकली, डॉक्टर इंजिनियर झाली, त्या ठिकाणी आणखी काही चार्टर्ड अकाउंटंट झाली, तर त्याच्या म्हणजे अधिकारी झाले, तर त्याच्या माध्यमातून तो कुटुंब आणि परिस्थिती बदलत असते. आणि म्हणून या निमित्ताने मला निश्चितपणाने आज आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये सुद्धा जे शिक्षणाकडे अक्षरशः दुर्लक्ष होत आहे त्याचं लक्ष आपल्या सर्वांचं वेधायचं आहे. असो मी मान्य शिवाजीराव नरोडे आणि सुरेशराव साळुंके इथे आता ते शपथ काढले आहेत. हे बघा आता 60 वर्षाचे झाले म्हणजे मनुष्य काही थकत नाही. पूर्वी 60 आली म्हणजे काठी येत होती, आता तसं काय टणटणीत आहे, काही अत्यंत फिट आहे. त्यामुळे त्यांना खूप दीर्घायुष्य लाभणार आहे. त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी त्यांच्या मातोश्री पण आल्या आहेत आणि आईवडीलही आलेले आहेत. म्हणजे हे सुद्धा त्या आईवडिलांना किती आनंद होता. हे शेतकरी कुटुंबातील, गरीब कुटुंबातील लोक आहेत. त्यावेळेस त्यांना काहीच सुविधा नव्हत्या. आज त्यांच्या आईवडिलांचा त्यांच्या मूड भरून आला असेल किंवा आपल्या मुलांनी इतकं उत्तम रीतीने काम केलं त्याचा सत्कार होतोय. आणि यांचं सुद्धा भाग्य की आपला सत्कार पाहण्यासाठी आपले आईवडील इथे उपस्थित आहेत. मी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. त्यांना विनंती आहे की आपण सन्मानासाठी पुढे यायचं आहे. मी मुख्याध्यापक सन्माननीय एकनाथ साबळे सर यांना विनंती करतो की आपण सन्माननीय रामदास सोनवणे साहेब, अध्यक्ष चर्मकार संघ महाराष्ट्र राज्य यांचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. धन्यवाद. यानंतर सन्माननीय उद्योजक शिवाजीराव नरवडे यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी सन्माननीय विलास साळुंके यांना विनंती करतो की आपण शिवाजीराव नरवडे उद्योजक साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर सन्माननीय शोभाचंद भळकट यांचा या ठिकाणी सन्मान होईल. सन्माननीय प्रमोद नरवडे यांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर सन्माननीय माजी केंद्र प्रमुख चव्हाण साहेब तर सन्मान होईल चव्हाण साहेबांचा. सन्माननीय राजेंद्र सूर्यवंशी सर चव्हाण साहेबांचा सन्मान करतील. यानंतर हे दोन्हीही महान विभूती ज्या शाळेमधून सेवानिवृत्त होत आहेत त्या गावचे उपसरपंच सन्माननीय सोमनाथजी थिटमे साहेब आपण उपस्थित आहात. आपला या ठिकाणी सन्मान होईल. सन्माननीय थिटमे साहेबांचा सत्कार करण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय ज्ञानदेव कोकणे सर आपणास विनंती आहे की आपण उपसरपंच सोमनाथजी थिटमे यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पोखरे हवेली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सन्माननीय सचिनजी आगळे पाटील आपणही उपस्थित आहात. आपला या ठिकाणी सन्मान होतोय. सन्माननीय दस्तगीर शेख सर आपणास विनंती आहे की आपण सचिनजी आगळे यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर माजी विद्यार्थी संघ पोखरे हवेली विद्यमान अध्यक्ष हरिभक्तपरायण रघुनाथ महाराज गवांदे यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी सन्माननीय सोमनाथ मदने सर यांना विनंती करतो की आपण माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष रघुनाथ गवांदे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर पुढील सन्मान अहिल्यानगर प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सन्माननीय राजू राहणे सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. मी सन्माननीय विलास साळुंके सर यांना विनंती करतो की आपण माजी चेअरमन राजू राहणे सर यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर विद्यमान अध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ सन्माननीय सुनीलजी ढेरंगे सर यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी कैलास साळुंके सर यांना विनंती करतो की आपण सन्माननीय सुनीलजी ढेरंगे सर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे.
यानंतर सन्माननीय नामदेव थोरात सर यांचा सन्मान होईल. मी सन्माननीय रावसाहेब पावसे सर यांना विनंती करतो की आपण नामदेव थोरात सर यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर सन्माननीय पी.व्ही. फटांगरे माजी प्राचार्य बाळेश्वर विद्यालय सारोळे पठार यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी नरवडे दिदीला विनंती करतो की आपण माजी प्राचार्य पी.व्ही. फटांगरे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. यानंतर सन्माननीय तुकाराम फटांगरे गुरुजी अध्यक्ष गोपाळकृष्ण देवस्थान ट्रस्ट सारोळे पठार यांचा या ठिकाणी सन्मान होईल. सन्माननीय कैलास साळुंके सरांना विनंती आहे की आपण तुकाराम फटांगरे गुरुजी यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर सन्माननीय हौशीराम फटांगरे माजी प्राचार्य सारोळे पठार यांचा या ठिकाणी सन्मान होईल. मी मुख्याध्यापक साबळे सर यांना विनंती करतो की आपण सन्मान करायचा आहे. यानंतर सन्माननीय बबन पाटील नरवडे, सन्माननीय सुनील शेठ नरवडे आणि सन्माननीय राजेंद्र डेरंगी सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे. यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय सखाराम पाटील सर यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. दरम्यानच्या काळामध्ये या दोन्ही सत्कार मूर्तींना शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय पंकज कवडे सर, सन्माननीय शिवाजी नरवडे सर यांचे पिता आपण सन्मानासाठी पुढे यायचं आहे. सन्माननीय बबन नरवडे, सन्माननीय सुनील शेठ नरवडे, सन्माननीय राजेंद्र डेरंगे सर, सन्माननीय यांना विनंती आहे की आपण सन्माननीय सावकार शेठ शिंदे आणि शेवाळे गुरुजी यांच्या सन्मानासाठी पुढे यायचं आहे. सन्माननीय सुभाष पोखरकर पेन्शनर संघटना भारत देश यांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे. आपलाही या ठिकाणी सन्मान होत आहे. सन्माननीय सुभाष पोखरकर, सन्माननीय कारभारी नवले साहेब माजी तालुका कृषी अधिकारी यांना विनंती आहे की आपण सन्मानासाठी व्यासपीठावरती यायचं आहे. यानंतर नरवडे सरांच्या मातोश्री आणि पिताश्री या दाम्पत्याचा या ठिकाणी सन्मान होत आहे. खरं तर या सरांच्या यशामागे या विभूतींचं खूप मोठं योगदान आहे. त्यांच्या यानंतर सन्माननीय सुरेश साळुंके सर यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही या ठिकाणी सन्मान होईल. मी त्यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवूया. मातोश्रींचा या ठिकाणी सन्मान होईल. त्यांना विनंती आहे की आपण पुढे यायचं आहे. आदरणीय सुरेश साळुंके सरांच्या जडणघडणीमध्ये या मातोश्रींचं खूप मोठं योगदान आहे. एकदा या मातोश्रींसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया. त्याबरोबर आमच्या मोठ्या गटाचे विद्यमान या ठिकाणी सदस्य, माजी सदस्य या ठिकाणी फटाके साहेब, अजयभाऊ फटाके साहेब, आम्ही तुम्हाला गावचे माजी सरपंच हरिवंत पारायण माधवदा नरवडे, त्याचबरोबर कोंडागावचे सामाजिक कार्यकर्ते सोबतचंद बळगड आणि हरिवंत पारायण विष्णू महाराज ढेरेगे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी सावकार शेठ शिंदे, उद्योजक क्षेत्रात या ठिकाणी खऱ्या अर्थाची कोनशिला आमचे शिवाजीदादा नरवडे, जे खऱ्या अर्थाने सेवापूर्ती ज्यांची होत आहे, श्री नरवडे सर आणि साळुंके सर. मी खऱ्या अर्थानं या मान्यवरांचं मी खऱ्या अर्थानं स्वागत करतो की खऱ्या अर्थानं तुम्ही आज नवीन जीवनाची या ठिकाणी सुरुवात करत आहात. कारण शिक्षण क्षेत्रामध्ये या ठिकाणी काम करत असताना खूप सुंदर अशा प्रकारचा तुम्ही जो वटवृक्ष या ठिकाणी फुलवला आणि त्या पारंब्या रूपी अशा प्रकारचे तुमचे विद्यार्थी की सगळीकडे अशा प्रकारे ज्ञानदान तुमच्याकडून घेतलं आणि अशा प्रकारच्या ज्ञानाची जोड संपूर्ण आपल्या महाराष्ट्रभर या ठिकाणी तेवढ ठेवली. मी तुमच्या दोघांचं या ठिकाणी स्वागत करतो. या शिवाजीराजांच्या बाबतीत सांगायचं ठरलं तर खऱ्या अर्थानं शेवळे गुरुजी या ठिकाणी आहे आणि शेवळे गुरुजींनी खऱ्या अर्थानं शिवाजीदांना मार्गदर्शन केलं की तू शिक्षक हो. 10वी नंतर खऱ्या अर्थानं डीएड करायचं आणि डीएड केल्यानंतर आपण या ठिकाणी
महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत व्हायचं. खूप सुंदर या ठिकाणी तांबे साहेबांनी देखील मराठी मागास सांगितलं. आमच्या या ठिकाणी भाऊ कुंडलिक नरवडे आहेत, शिवाजीचे वडील. त्यांच्या मातोश्री या ठिकाणी चंद्रभागाताई या ठिकाणी आहे की मोलमजुरी करणार हे कुटुंब. मोलमजुरीतून मिळालेल्या पैशामधून मुलाचं शिक्षण त्यांनी केलं की त्यांच्या अशा पहाडी इलाक्यामध्ये डोंगरी विभागामध्ये त्यांचं घर या ठिकाणी आहे आम्ही तुम्हाला गावामध्ये. खूप संपूर्ण अशा प्रकारे काळे आईची सेवा यांनी केली आणि काळे आईची सेवा केल्यानंतर खऱ्या अर्थाने शिवाजीचं शिक्षण केलं आणि आम्ही तुम्हाला गावामध्ये प्रथम शिक्षकाचा मान या ठिकाणी मिळवला. खूप सुंदर अशा प्रकारे ललित लिंगदेव या ठिकाणी अशा प्रकारे त्यांनी शाळा केली. ही जोडी खूप अशा प्रकारे आमच्या प्रगतशील शेतकरी या ठिकाणी आहेत की काळे आईची सेवा करताना सर आम्ही तुम्हाला गावामध्ये मी सांगतो की आम्ही तुम्हाला गावामध्ये जो मानाचा अशा प्रकारचा जो रोकडेश्वर महाराजांचा जो ग्रामरत्न अशा प्रकारचा जो पुरस्कार दिला जातो सन 2019 साली की भाऊदांना आम्ही रोकडेश्वर महाराजचा ग्रामरत्न पुरस्कार आमच्या प्रथम नागरिक सरपंचांनी दिलं आणि खूप अशा प्रकारे एका शिक्षकाच्या वडिलांचा सन्मान केला. संत तुकाराम महाराज म्हणतात असाध्य ते साध्य करिता सहायचं यावर उपाय कारण अभ्यास. खूप सुंदर अशा प्रकारे जीवनामध्ये अभ्यास म्हणजे एका प्रकारचा परिश्रम मातोश्रींनी त्यांच्या वडिलांनी केलं म्हणून शिवाजी या ठिकाणी शिक्षक झाले. आणि आपलं देखील लिंगदेव अशा प्रकारे या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतून पवित्र अशा प्रकारचं ज्ञानदानाचं काम या ठिकाणी सुरू केलं. जीवनामध्ये अनेक प्रकारचे असे धडे शिवाजींनी घेतले. आपण या ठिकाणी 4थीच्या पुस्तकामध्ये अशा प्रकारे या ठिकाणी धडा आहे असं या ठिकाणी ऐसं केलं या गोपाळे नाही सोवळ वेवळे काटे केतकीच्या झाडा आता जन्माला केवढा फणसांगी काटे आता अमृताचे साठे नारळ वरिता कटेन परी अंतरी जीवन शेख मम्मट आवित त्याच्या हृदय बघुंद. अशा प्रकारे त्याच्या मनामध्येच पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे की खऱ्या अर्थाने मालकणी जे कुटुंब आहे आणि त्यांच्या पोटी आलेलं अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व खूप सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी पवित्र ज्ञानदानामध्ये 37 वर्ष या ठिकाणी सेवा केली. वयाच्या 18 वर्षी नोकरीला या ठिकाणी लागलं आणि खऱ्या अर्थानं जो शिक्षणाचा भाग होता विद्यार्थ्यांना जे घडवण्याचं काम त्यांनी केलं. आता खऱ्या अर्थानं तुम्ही रिटायर होता दोघी मंडळी, मी तुमचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो की तुम्ही चांगल्या कालखंडामध्ये या ठिकाणी रिटायर होता. अजून आमच्या प्रकारे 8, 10, 20 या ठिकाणी 15 वर्ष लोक शिक्षकांच्या नोकरी राहिले. परंतु सावकर साहेब तुम्ही असतील, डोंगरे साहेब तुम्ही असतील, मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता पहिल्यासारखी या शिक्षण क्षेत्रामध्ये मजा राहिली नाही. शिक्षण फक्त तुम्ही सगळ्या गोष्टी करा. हे बघा आम्ही या ठिकाणी आलेलो आहे जनगणनेचं मालपाणी या ठिकाणी आमचं प्रशिक्षण चालू आहे. परंतु अशा प्रकारे जनगणनेचं या ठिकाणी बिओलोचं या ठिकाणी विनोबा व्याप अशा प्रकारचं याप हे नाव आहे. अशा प्रकारचे 15 ते 20 अशा प्रकारचे जे शिक्षण क्षेत्रामध्ये व्याप काढलेले. हे याप म्हणजे काय? याप नाही AAP नाही तर हे व्याप आहे व्याप. आणि खऱ्या अर्थाने व्याप अशा डोक्यामध्ये घुसले. आता जर व्याप राहिलं होतं तर सुंदर या ठिकाणी लगेच म्हणतील हजेरी घेतील या ठिकाणी हे शिक्षक कुठे गेले. पूर्वीच्या काळामध्ये शिक्षक हा गावच्या जडणघडणीमधला पोलीस पाटील असतील, सरपंच असतील किंवा सगळ्या गोष्टी असतील. कुणाचं लग्न लावायचं शिक्षक, कुणाची मैत या ठिकाणी, कुणाची दशकरी असेल, दुःखाचं काम असेल, सुखाचं काम असेल शिक्षक. परंतु हल्ली ह्या कामामध्ये या ठिकाणी शिक्षकाला उपस्थितच राहता येत नाही. गावच्या जडणघडणीमध्ये कुठे जाताच येत नाही. खऱ्या अर्थाने खूप अशा प्रकारचा त्रास झाला. 25 ते 30 वर्ष आमच्या नोकऱ्या झाल्या. 25 ते 30 वर्ष आम्ही नोकऱ्या केल्या आणि आता आमच्यासाठी TET ही परीक्षा आणली. मग आम्ही या ठिकाणी TET परीक्षेचा अभ्यास करायचा, तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिकवायचं, विद्यार्थ्यांचे निकाल बनवायचे, जनगणनेचं प्रशिक्षण करायचं. शिवाजी खऱ्या अर्थाने तुम्ही सारुंग्य गुरुजी खूप या ठिकाणी चांगले आहात. तुम्ही खरोखर या ठिकाणी गेला. आम्ही विचार करतो आम्ही कधी रिटायर होऊ आणि कधी अशा प्रकारे शाळेत या ठिकाणी बसू. तुमच्या जीवनाचे खऱ्या अर्थाने जे राहिलेले दिवस आहे तुम्ही सामाजिक कार्य त्या ठिकाणी घाला आणि नवीन अशा प्रकारचं काहीतरी या ठिकाणी सामाजिक काम करा. एवढंच या ठिकाणी सांगतो. 2 शब्द संपवतो. धन्यवाद. माजी विद्यार्थी आहेत त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि सत्कारानंतर मी विनंती करतो मनोगतासाठी माजी विद्यार्थी संघाचे विद्यमान अध्यक्ष जिल्हा परिषद पोखरी हवेली शाळा सन्माननीय रघुनाथ महाराज गवांदे यांना विनंती आहे की आपण मनोगतासाठी पुढे यायचं आहे. तत्पूर्वी या सत्कारानंतर रामकृष्ण आज या ठिकाणी या 2 शिक्षकांचा आपण सेवापूर्ती त्यांची जी झालेली सेवा आहे आणि त्याचा आपण सर्वजण या ठिकाणी आलेला आहात. आता कोणत्याही क्षेत्रात असू द्या, तुम्ही शासकीय क्षेत्रात असा, सहकारामध्ये असा किंवा कुठेही असा, एक दिवस तुम्हाला त्या सेवेला पूर्ण विराम द्यावा लागतोय. आणि तसाच हा सेवापूर्ती, कारण निवृत्ती हा संक्रमण काळ आहे. थोडक्यात संक्रमण काळ म्हणजे सेवेच्या कालावधीमध्ये एक आयुष्याला एक ठराविक वळण असतं. ठराविक वळण म्हणजे ठराविक वेळेला कामावर जावं लागतं, ठराविक वेळेशिवाय कामावरून घरी येता येत नाही, म्हणून याला थोडंफार संक्रमण काळ असं म्हणतात.
तर संक्रमण काळ म्हणजे आता यांचं आयुष्य थोडक्यात फार बदलून जाणार आहे. बदलून असं जाणार आहे की आता सकाळी शाळेची काळजी नाही, शाळेला म्हणजे या वेळेला जायलाच पाहिजे असं नाही. याचा अर्थ असाही नाही की ते एकदम मोकळे झाले, अजिबात नाही. माझा स्वतःचा अनुभव सांगतो. सेवानिवृत्तीनंतर मनुष्य जास्त गुंतला जातो सर. सेवानिवृत्तीनंतर जास्त गुंतला जातो आणि त्यांच्या या गुंतण्यानं खरं तर म्हणतात ना, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयांचा हरिख वाटे देवा. त्यांचा हरिख वाटण्यासाठी त्यांचे माता पिता या ठिकाणी बसलेले आहेत. आणि मी म्हणतो ज्यांचा सत्कार होतो तेही नशिबान आहेत की आपल्या सेवापूर्तीसाठी आपले आईबाप या ठिकाणी हजर आहेत. त्याला फार मोठं नशीब लागतं मित्रांनो. कुणाच्याही नशिबामध्ये हा वेळ येत नाही, ही वेळ येत नाही. परंतु हे नशिबाने की आपल्या आई वडिलांनी आपला सेवापूर्ती सत्कार पाहावा. कारण सध्याचे दिवस फार विचित्र आहे. कधी कुणाला काय होईल काही सांगता येत नाही. आणि याच न्यायानं ही मंडळी आज या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत. खरं तर आता या ठिकाणी प्रत्येक जणांनी म्हणण्यापेक्षा शासनानेच यांच्या पुढे सर हा शब्द लावलेला आहे. सर हा सर काय आहे? हा इंग्रजीचा शब्द आहे, परंतु आपण मराठी मातृभाषेमध्ये राहणारी माणसं आहोत, मराठीमध्ये जपणारी, मराठी जगणारी माणसं आहोत. त्यामुळं हा सर थोडा खटकतो मला. कारण का माहिती का, आपल्याला ज्ञान देणारे हे आपले गुरु असतात आणि त्या गुरूंना आदरार्थी बोलायचं म्हणून त्याच्यापुढे जी लावला जातो, म्हणून ते गुरुजी. पूर्वी कुणाला आवाज जरी दिला तरी काय असं म्हणत नव्हते, जी म्हणायचे, जी. अरे बाळा इकडे ये, किंवा गुरुनी शिष्याला आवाज दिला, शिष्य म्हणायचं जी. आणि हे ज्ञान देणारे गुरु त्यांच्याकडे आदरार्थी जी लावला जातो म्हणून ते गुरुजी. आणि मी आजही यांना गुरुजीच म्हणेन. काय आजही यांना गुरुजीच म्हणेन. सर ही आपली संस्कृती नाहीये. इंग्रजीचा द्वेष मी करत नाही, परंतु माझा मराठाची बोल कौतुक आहे, माऊलींनी सांगितलेलं आहे. मग आपण का तिचा ध्यास धरू नये. तर या ठिकाणी थोडं वेळेचं बंधन असल्यामुळे मी जास्त काय बोलत नाही. परंतु म्हणतात ना, बऱ्याच वेळेला असं होतं यांनी इतकं कार्य केलेलं आहे, इतकं कार्य केलंय, परंतु बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये एक कुठेतरी एक शंका येऊन जाते. काय शंका येते? शंका अशी येते, काम मी करतो आणि त्याचं श्रेय मात्र दुसरे घेतात. बऱ्याच वेळेला तुम्ही सगळे शिक्षक लोक, निवृत्त शिक्षक या ठिकाणी आहात, तुमच्याही जीवनामध्ये तो प्रसंग आला असेल. काम मी करतो, तुम्ही जे काम करता त्याचं श्रेय कदाचित शिक्षणाधिकाऱ्याला जात असेल, कदाचित शिक्षण मंत्र्यापर्यंत जात असेल. याचा अर्थ तुमच्या कामामध्ये किंवा तुमच्या कामाला कमी लेखलं जात नाही. कारण कसं, एक उदाहरण सांगतो तुम्हाला. बघा, कापूस आणि तूप युगानुयुगे बरोबर जळते, बरोबर आहे का नाही? परंतु आम्ही मात्र म्हणतो दिवा जळतोय. याचा अर्थ कापसाने किंवा तेलाने किंवा तुपाने आपण कमी आहोत हे मानण्याचं कारण नाही. तुपाशिवाय दिवा नाही, कापसाशिवाय दिवा नाही, तरी सुद्धा समाज म्हणत असतो दिवा जळतोय. म्हणून त्याचा अजिबात खेद कुणी करायचा नाहीये. या सरांसाठी मी 2 ओळी लिहिलेल्या आहेत, त्या तुमच्याकडे सादर करतो. सुरुवातीला मी नरवडे सरांसाठी 2 ओळी अशा लिहिलेल्या आहेत. सुरुवातीला मी काय केले, त्यांचं नाव शिवाजी भाऊ नरवडे असं लिहून घेतलंय आणि त्यांच्या आद्य अक्षराने सुरू होणारं माझं मनोगत पद्यामध्ये घेतलेलं आहे. ऐका, सुरुवातीला शिवाजी या नावाचा शी जो आहे त्यासाठी मी लिहिलंय, शिक्षण हेच समजून जीवन, शिक्षण हेच समजून जीवन, यशापयशाची ना परवा कधी. वासाठी घेतलंय, वानो कुणी तमान धरिता ध्यानी मनी, वानो कुणी तमान धरिता ध्यानी मनी. जी साठी मी घेतलेले, जी न करिता कधी कुणाची, जी न करिता कधी कुणाची, कर्तव्यच हे एक सुची. आता त्यांच्या पित्यासाठी मी लिहिलेल्या 2 ओळी त्या अशा आहेत. तुमचं नाव भाऊ आहे, भाव विवशना पुत्रा करिता, कर्तव्य कठोरता यासाठी मी सांगतोय. भाव विवशना पुत्रा करिता, कर्तव्यच जणू करिता रचिता. भाऊंसाठी घेतलेले आहे बरं का. त्याच्यानंतर ऊ साठी हे घेतलेले,
ऊन पावसा तमान धरिली घडविण्यास ही सोन पावली. म्हणून आज आपल्या पुढे ते कर्तव्याला खूप अपेक्षित ठरलेले आहे. त्यानंतर त्यांच्या आडनावाच्या आद्याक्षरानं सुरुवात केली. नरवडे नकारात्मक ना कुळ आपुले. नरवडे कुळ नकारात्मक ना कुळ आपुले. कुटुंबासह गाव घडविले. कुटुंबासह गाव घडविले. र साठी घेतलंय नरवीरा समझुंज मातीशी. शेतकरी कुटुंब येते. नरवीरा समझुंज मातीशी लावणी आपले प्राणपणाशी. न व साठी घेतले वतनासाठी देशासाठी घाम गाळूनी धरती पाठी. वतनासाठी देशासाठी घाम गाळूनी धरती पाठी. डेरेदार हा मंडप सजला. डेरेदार हा मंडप सजला. भाऊ तुमच्या कार्यासाठी. भाऊ तुमच्या कार्यासाठी. धन्यवाद. यानंतर सन्माननीय साळुंके सरांसाठी मी 2 ओळी लिहिलेल्या आहेत. आता साळुंके सर म्हटलं तर हा माणूस अक्षराचा MS आहे बरं का. अक्षराचा MS म्हणजे चिरफाड करणारा. कसंही अक्षर त्या अक्षरातून यांना अर्थ सांगायचा असतो. तो अक्षरातून दिसतो. एखादं अक्षर काढलं त्या अक्षराला काय म्हणायचं आहे ते त्यांच्या वळणातून दिसतं. म्हणून त्यांच्यासाठी एक कविता मी लिहिलेली आहे. त्यांचं नाव सुरेश श्रीपत साळुंके आणि त्यांची आद्याक्षर असे. सुरेशचं लिहिलेलं मी सुलेखन किती सुंदर असावे. सुलेखन किती सुंदर असावे असे विचारिल कोणी मला. सुलेखन ही किती सुंदर असावे असे विचारल कोणी मला. रेघ रेघ मी दाविन त्यांची अक्षरांचा जणू बोलबाला. रेघ रेघ मी दाविन त्यांची अक्षरांचा जणू बोलबाला. शब्दांच्याही पलीकडील अर्थ जणू. शब्दांच्याही पलीकडील अर्थ जणू वळनात बघा कसा विसावला. वळनात बघा कसा विसावला. त्यांच्या पित्यासाठी मी शब्द रचलेले आहेत. श्रीमंती तुमची तुम्हाला कळली. त्यांच्या वडिलांसाठी लिहिलेलं आहे. श्रीपत म्हणून श्री घेतलेला आहे. श्रीमंती तुमची तुम्हा न कळली जनास मातर कळली फळली. जनास मात्र कळली फळली. साठी घेतले पाहण्यास तुम्ही झाला आतुर. पाहण्यास तुम्ही झाला आतुर. बघा लोटला किती जनसागर. बघा लोटला किती जनसागर. तळप त्या उन्हात गारवा. यांच्या प्रेमामुळे आणि यांनी ज्या केलेलं कर्तव्य त्यामुळेच तळप त्या उन्हात गारवा. निर्माता हा सुरेश रावा. हा गारवा कुणामुळे निर्माण झाला. आपण कुणामुळे आलोय. या 2 महामानवांमुळे आलेलो आहे. निर्माता हा सुरेश रावा. साळुंकेसाठी घेतलेले साक्षात शारदा प्रसन्न झाली. साक्षात शारदा प्रसन्न झाली. स्वकुळासह जना सावली. स्वकुळासह जना सावली. आता ल न अध्यक्षर सुरू होणारी कुठली कविता किंवा कुठलं पद्यामध्ये गीत येत नाही. म्हणून ल जसे कमळात सामले. ल जसे कमळात समजुनी कुळास कळकळ घ्याव मजुनी. ल जसे कमळात समजुनी कुळास कळकळ घ्याव मजुनी. शेवटचं आहे त्यांचं. केल्याने होत आहे रे म्हणतात जसे. केल्याने होत आहे म्हणतात जसे. माझ्या विजयाचे खरे शिल्पकार. माझ्या विजयाचे खरे शिल्पकार. माझ्याच बोटाचे की होठसे. माझ्याच बोटाचे की होठसे. धन्यवाद. रामकृष्ण. विलास खैरे सर, बन्सी सर, गौतम रोहम सर, सचिन कडलक सर, बापूसाहेब ननवरे सर, प्रकाश शिंदे सर, विजय कांबळे सर, RTO शेलार साहेब, सन्माननीय श्रीमती मनीषा वाघ मॅडम, सुनील खामकर सर, सन्माननीय महेश. मी आभार आणि अभिनंदन करतो सन्माननीय सुभाष गंधाट सर. व्यासपीठावर विराजमान असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नरवडे साहेब आणि आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती श्री शिवाजी भाऊ नरवडे आणि आमचे मोठे बंधू सुरेश साळुंके सर यांच्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहात. उपस्थित सर्वांनाच खूप खूप धन्यवाद. सारोळे पठार गावाने आम्हाला घडवलं, वाढवलं, शिकवलं. मी याआर्थी असं म्हणेल की त्या गावामध्ये आम्ही राहिलो. त्या गावातील फटांगरे परिवार असेल, गुले परिवार असेल, पोखरकर परिवार असेल, पवार परिवार असेल, मोहिते परिवार असेल,
मेढे परिवार असेल त्या सर्व परिवारांनी आम्हाला घडवलं. मी या अर्थी म्हणेल की सारोळे पठारमध्ये राहताना अनेक अडचणी आल्या. अनेक अडचणीमध्ये मात करणारे आमच्या शेजारीच आमचे मावशी काका मामा राहायचे. आमचे सुमनताई, त्याचप्रमाणे छाया मामी, त्याचप्रमाणे दसवंत, सगळे आमचे नाते जवळच आमच्या आईवडिलांनी निर्माण केले होते. म्हणून आम्ही घडलो, कारण आमचे नातेवाईक त्या ठिकाणी होते. म्हणजे आम्हाला काही अडचण आली तर ते सहकार्य करायचे. घरची परिस्थिती बेताची होती, शिक्षण घेणं अवघड होतं. शिक्षणासाठी खर्च करण्यासाठी अडचणी यायच्या. वडील गवंडी काम करायचे. आई प्रथम भाजीपाला विकायची, त्यानंतर शाळेमध्ये स्वयंपाकी म्हणून होती. अतिशय चांगल्या प्रकारचं काम करण्यासाठी आम्हाला प्रेरणा गावाने दिली. मी एक उदाहरण जाणीवपूर्वक सांगेल. अनेक उदाहरणे सांगण्यासारखे, हे यासाठी सांगायचे पुढील पिढीला याची जाणीव व्हावी. पुढील पिढीनं या गोष्टींचा थोडा विचार केला पाहिजे. आमच्या घरी नेहमी शाळेतील विद्यार्थी पाणी प्यायला यायचे, पण ते पाणी हापसून आणावं लागायचं. आणि पाणी हापसून आणताना आम्ही तिघही भाऊ पाणी आणायचो, घरामध्ये भांडे भरून ठेवायचे, जेणेकरून आलेल्या मुलांना पाणी कमी पडू नये. मी एकदा आमच्या आईला म्हटलं, बाई, लोकांनी रांजण बाहेर ठेवले आणि आपण घरामध्ये हांडे माठ ठेवलाय, मुलं घरात येतात, घरात पाणी पितात. आई म्हणाली, अरे बाबा, जे मुलं पाणी पितात का त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही घडणार आहात. न शिकलेल्या आईने संस्कार कसे केले ते सांगतोय मी. तुम्ही घडणार आहात. आणि खरंच गावाने 3 शिक्षक घडवले, अनेक पिढ्या घडवल्या. गावातील 3ही शिक्षक हे या गावाने घडवले. गावातील अनेक कुटुंबांची उदाहरणं सांगता येतील. गावात गेलं तर मावशी काका कुणी अगदी जवळ करायचे, जेणेकरून त्यांना हे माहीत होतं की ह्या कुटुंबातील अडचणीवर मात करायचे. आपले विश्वनाथ मामा असायचे, त्यांना का मामा म्हणजे अजून समजलं नाही, परंतु आईने नातेवाईक जवळच निर्माण केले होते. यातून आम्हाला एकच म्हणायचंय की मुलांच्या आशीर्वादाने आम्ही घडलो. अजूनही उदाहरण सांगता येईल. आमची सुमन अक्का या ठिकाणी बसलेली, मला वाटतं आली. तिनं गावातून जर कधी भाकरी मागून आणल्या आणि सण असेल आदल्या दिवशी, तर सर्वांना एक घास द्यायची आणि म्हणायची, वाटून खाल्लं ना भाऊ तर पोट भरतं. अशा पद्धतीने सांगणारे आमचे सुमन अक्का. त्यातूनच आमचे अन्न घडले. जिचा अक्का असायची, मला पाटकुळी लावायची आणि अण्णाला हाताला बोटाला धरून शाळेत घेऊन जायची. ते जिचा अक्का. अशा अनेक प्रकारची उदाहरणे की आमच्या शेजारी सगळे होते. दामू गुरुजींचं उदाहरण या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगेल. ते जर भेटले तर ते पाठीवर थाप मारायचे आणि म्हणायचे, अभ्यास कर बरं का. इतकी त्यांच्या जाणीवपूर्वक म्हणायचे. आणि या शिक्षणासाठी अनेक वेळा अडचणी आल्या, त्यांचे धोंडीभाऊ मामा असायचे. आर्थिक मदत लागली की त्यांनी यायचं. आईनं सांगितलं यांना अशा पद्धतीनं अडचण आहे, तर आईला ते पटकन मदत करायचे. सगळ्याच भाषांसाठी त्यांनी केलं. अजूनही उदाहरण सांगेल की त्यांना आम्हाला हे घडवण्यात ह्या माणसांचा म्हणजे सगळ्यांचाच वाटा आहे, नातेवाईकांचा सगळ्यांचा वाटा आहे. आई म्हणती, नाते जपताना अतिशय काळजी घ्यावी, नात्यामधील सगळे माणसं जवळ करावेत. हे सगळं गावाने शिकवलं आम्हाला. गावातील अनेक लोकांनी आर्थिक मदत केली. ज्यावेळेस अडचण आली, घराला वासे घालायचे, त्यावेळेस घुले परिवारातील गोपाळकृष्ण घुले यांनी आमच्या वडिलांना मदत केली. माधव नामदेव घुले या परिवारातले अजूनही आमच्या आईला जर भेटले घुले सर, तर ते म्हणतात, आज तू कसं चाललंय, तुझं बरं आहे का. म्हणजे किती जिव्हाळा आहे. हा जिव्हाळा आज आहे का. मला कुटुंबातील हेच सांगायचंय की आमचे नातेवाईक जवळ होते. आमचे अनेक नातेवाईक आजही तिथं आहेत. आणि ज्या ज्या नातेवाईकांना आमच्यावर प्रेम केलं त्यांच्यात अण्णा घडले, हे सांगायचंय मला. अण्णा घडले म्हणजे टाळून सुलाखून घडले. अनेक वेळा कष्ट करण्याचे प्रयत्न आले,
त्यावेळेस जाणीवपूर्वक उदाहरण सांगेल. एक घर आम्ही चौघांनी बांधलं. वडील असायचे, आम्हाला फक्त कष्ट कसे हे या ठिकाणी वडिलांनी शिकवलं. कोकणी नावाचे वरुडीचे ग्रस्त आहे, त्यांचं घर बांधायला आम्ही चौघजण जायचो. वडील बाहेरून रचायचे, अण्णा आतून रचायचे. अण्णांच्या हाताखाली मी आणि वडिलांच्या हाताखाली कैलास असायचा. आणि आम्ही सगळे ते घर पूर्ण होईपर्यंत कष्ट कसे ते वडिलांनी अण्णांना शिकवले, आम्हाला शिकवले. कारण त्या ठिकाणी घडलं असं की ते घर बांधताना अनेक वेळा अडचणी यायच्या. पण अण्णा म्हणायचे, आमच्या वडिलांना नाना म्हणायचो आम्ही. त्यांना नाना ही पदवी कुणी दिली हे माहीत नाही, पण नाना अतिशय सोज्वळ, प्रेमळ आणि कष्ट करणारे होते. गावातील अनेक घरं त्यांनी बांधली. कोणाच्याही घरी गेलं तर ते असे नाही म्हणत नव्हते. जिव्हाळा होता. त्याच दिवशी 15 दिवसापूर्वी सावळ्याला गेलो होतो, तर आमचे बाळू मुरलीधर फुले भेटले. त्यांच्या घरी गेलो तर त्या मामी म्हणल्या, भाऊ जावई बापू पुरीचं कसं काय. म्हणजे त्यांनी इतका जिव्हाळा निर्माण केला की त्यांची ही पोरगी आहे, हे जावई आहे, हे असं त्यांनी जिव्हाळा निर्माण केला. गावाचे अनेक उदाहरण सांगता येईल, प्रत्येक घराचं उदाहरण आहे. पण आपल्याकडे वेळ कमी आहे. मला थोडक्यात मनोगत व्यक्त करा म्हटले, पण जे आहे ते सांगणं खूप गरजेचं आहे. आणि या गरजेतूनच अजून एक उदाहरण सांगा शिस्तीचं आमचे देवराम काका शेजारची आणि बबूबाईचा भाऊ दगू मामा, आम्ही सुद्धा त्याला मामाच म्हणायचो. आणि त्यांचा बाळू, एकदा त्या बाळूनी वस्तू चोरली, पण देवराम बाबांनी चाकू, त्यांच्याकडे असा आसूड असायचा, मी टाईम पाहायचो, तर त्याने त्या चाकाने असा जोराचा फटका मारला की त्याच्या मांडीवरचं कातड घेऊन उठली कुसुडी. शिस्त तिथं कळाली, कोणाची वस्तू घ्यायची नाही. ते आमच्या अण्णा तिथं शिकले. आमच्या अण्णांचे मित्र जे आहेत, फटांगरे, गुले आहेत, मोमीन आहेत, सय्यद आहेत, सगळे आमचे मित्र आहेत. आणि अनेक वेळा कुणी चूक केली तर त्याला कडक शासन व्हायचं, अशा पद्धतीचं नियोजन असायचं. आम्हाला आमच्या अण्णांनी जे घडवलं, आता 1992ला ते सर्व्हिसला लागले. त्याच्यानंतर वडिलांनी सांगितलं, भाऊ हाही सर्व्हिसला लागला पाहिजे. याच्यासाठी 1996ला मी सर्व्हिसला लागलो. आमच्या अण्णांनी मला प्रत्येक वेळेस पैसे पाठवले शिक्षणासाठी. त्यानंतर आमच्या कैलासची कला चांगली आहे, सातपुते गुरुजींकडे ते शिकलेले कला, तर त्या कलेमुळे त्यांना ATD शिक्षण घ्यायला लावलं. कलेनुसार शिक्षण घ्यावं असं आमच्या अण्णांनी सांगितलं. एकच उदाहरण सांगेल आणि थांबेल. संयोजक म्हणतात की थांबवा, परंतु जिव्हाळा आणि प्रेम थांबू देत नाही असं मी म्हणेल. कारण ऐकणाऱ्यांना हे माहीत असावं की अण्णा कशा तालमीत घडलेत आणि हे तिघं भाऊ कशा तालमीत घडलेत. आजही आमच्याकडे त्याप्रमाणे कुणीही गावातला माणूस भेटला तर नम्रपणे बोलणं जातं. याला कारण हेच आहे, मंतुनी नवनीत तैसे ज्ञानंता वाया व्यक्त करता सांडू नये. आमच्या अण्णा जे आहेत, मी असा एक प्रश्न विचारेन, दूध किती वेळात नाशेल तर ते 2-4 तासांनी उन्हाळा असल्यावर नाशेल, आणि तूप किती वेळाने नाशेल तर ते कधीच नासणार नाही. आमच्या अण्णा तूप आहे, तूप झालेले आहे. कारण कुटुंब सांभाळणं सोपं नाही. तिन्ही कुटुंब ते सांभाळतात, अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळतात. आणि लहानपणापासून आम्हाला गणिताची आवड वडिलांनी लावली. वडील अनेक ठिकाणी ग्रंथ वाचायचे. त्यांनी त्यावेळेस 3री असताना देखील आम्हाला आवा कसा काढावा, काय कसं काढावा हे सांगितलं. वडिलांच्या प्रेरणेतून, सामाजिकदृष्ट्या सर्वांच्या प्रेरणेतून आम्ही या ठिकाणी घडलो. आमचे बंधू घडले आणि सर्व या ठिकाणी उपस्थित सर्वांनी आमच्यावर प्रेम भरपूर केलं. आजही आम्ही सगळ्यांच्या जिव्हाळ्याच्या अनेक उदाहरणे सांगण्यासाठी, परंतु ज्यावेळेस मुलांना हे माहीत होतं की अशा पद्धतीनं घडले, तर त्यामुळं एकच महत्त्वाची गोष्ट आहे की समाजामध्ये खंदरमाळचे गावचे लोक म्हणतात, सारोळे पठारने 3 शिक्षक घडवले. याला कारण हे आहे की आम्ही त्या सारोळे पठारच्या ग्रामस्थांमध्ये घडलो. खूप काही सांगण्यासारखं संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली.
त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. भागवत सर, दत्तात्रय शिंदे सर, राजेंद्र मुसळे सर, सन्माननीय बी.के. जोशी साहेब, सन्माननीय सदानंद डोंगरे केंद्र प्रमुख राजापूर यांचं या ठिकाणी आगमन झालेले आहेत. सन्माननीय आहेर साहेब केंद्र प्रमुख, रामा पंधारे सर आहे, डोंगरे साहेब केंद्र प्रमुख आणि सन्माननीय लेडी वागचौरे साहेब. यानंतर मी विनंती करतो मनोगतासाठी सन्माननीय माजी सदस्य अहिल्यानगर जिल्हा परिषद सन्माननीय मीराताई शेट्टे मॅडम, आपणास विनंती आहे की आपण अगदी 2 मिनिटांमध्ये या दोन्ही महान विभूतींना सत्कार मूर्तींना या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आहेत. आदरणीय मीराताई शेट्टे मॅडम. सर्वांना नमस्कार. प्राथमिक शाळा पोखरी हवेली आणि श्री सुरेश श्रीपद साळुंखे सर उपाध्यक्ष पोखरी हवेली. खरं तर दोघंही आज या प्रदीर्घ सेवेनंतर या ठिकाणी सेवानिवृत्त होतात आणि अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम 10:30 वाजल्यापासून या ठिकाणी चालू आहे. आणि निश्चितच या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आणि उपस्थित सर्वच मान्यवरांचंही या निमित्तानं मी या ठिकाणी स्वागत करते. आणि खरं तर नरोडे सरांनी आमच्या जांभूळ गावामध्ये 6.5 ते 7 वर्ष या ठिकाणी अतिशय सुंदर अशी सेवा दिलेली आहे. साळुंखे सर हे आमच्या सापूर गावचे आहेत. म्हणजे निश्चितच दोघेही शिक्षक खूप चांगले आहेत, खूप हुशार आहेत. आम्ही नेहमी त्यांच्याबरोबर नेहमीच आमचा संपर्क या ठिकाणी कशाच्या निमित्तानं येत राहिला. अनेक शिक्षक त्यांच्या हातून अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडले गेलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पदावरही ते काम करतात. दोघांचं त्यांनी मुलांना शाळेतल्या विद्यार्थ्यांना तर घडवलं, परंतु ते घडत असतानाच आपल्या कुटुंबावरही चांगले संस्कार केलेत आणि दोन्ही शिक्षकांची मुलं अतिशय हुशार आणि उच्च पदावर म्हणजे उच्च शिक्षित आहेत. म्हणजे निश्चितच त्यांनी परिवारही आपला या ठिकाणी चांगला घडवलेला आहे. आणि दोघंही एवढे भाग्यवान आहेत की त्यांच्या आई वडील साळुंखे सरांचे आई वडील आई आहेत आणि नरोडे सरांचे आई वडील आहेत. म्हणजे आज त्यांना मी मगाशी सत्कार करताना सहज माझी नजर गेली तर साळुंखे सरांच्या आई ते सत्कार चालू असताना आईचे डोळे पाणवले. म्हणजे एका आई वडिलांना याच्यापेक्षा शिक्षक एका मुलाला याच्यापेक्षा वेगळं काय भाग्य पाहिजे असतं. आणि आपल्या मुलाचं जेव्हा कौतुक होतं याच्यापेक्षा आईला कोणतंही स्वर्ग सुख नको असतं. आणि निश्चितच मलाही या ठिकाणी खूप अभिमान वाटला. आणि आज या ठिकाणी आपण म्हणजे मला 2च मिनिटाची संधी आहे म्हणून मी इथं थोडक्यात आवरून घेते. मी दोन्ही शिक्षकांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देते की आयुष्याच्या या नव्या वळणावर तुमच्या इथून पुढच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत तुमच्या इथून पुढच्या सर्व इच्छा आकांक्षा उतुंग भरारी घेऊन ही सदिच्छा व्यक्त करते. दोघांनाही या ठिकाणी दीर्घ आयुष्य लाभो आणि यानंतरचा काळ आपल्या परिवारासोबत अतिशय म्हणजे चांगल्या पद्धतीने जावं, उत्तम आरोग्य लाभो हीच शुभेच्छा देते आणि थांबते. यानंतर सन्माननीय नारायण जाधव साहेब या दोघांचाही संयोजकांना विनंती आहे की आपण सन्मान करायचा आहे. सन्माननीय अक्षय ढोकरे युवक काँग्रेस अध्यक्ष आणि सन्माननीय नारायण जाधव साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होईल. यानंतर मी मनोगतासाठी विनंती करतो माजी सभापती कृषी आणि पशुसंवर्धन सन्माननीय अजय भाऊ फटांगरे, अहिल्यानगर जिल्हा परिषद माजी सभापती कृषी पशुसंवर्धन सन्माननीय अजय भाऊ फटांगरे मनोगत व्यक्त करतील. कार्यक्रमाला आता बराचसा उशीर झाला आहे, या कारणाने स्टेजवरचे मी सर्व मान्यवर जे नाव घेत असेल सर्व मान्यवर जे उपस्थित आहेत त्यांचे मी स्वागत करतो. खरोखर आज आपल्या इथे कार्यक्रमामध्ये शिवाजी सर नरोडे त्याचप्रमाणे सुरेश साळुंखे सर या दोघांचा सेवापूर्ती गौरव सोहळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये खांडेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये होत आहे. आणि त्या निमित्ताने सर्वजण बंधू भगिनी आपण सर्वजण उपस्थित आहात. खरोखर सर्व वक्त्यांनी अतिशय सुंदर या दोन्ही व्यक्तींविषयी इतंभूत माहिती दिलेली आहे. तरी मी खरोखर जर तुम्ही पोखरीची शाळा जर बघितली या 2 शिक्षकाचं काय काम आहे हे लगेच आपल्याला कळतं. अतिशय सुंदर शाळा आणि तालुक्यामध्ये सर्वात जास्त पटसंख्या असलेली शाळा ही पोखरीची शाळा आहे. आणि या पोखरीच्या शाळेमध्ये हे 2 जण काम करतात. तिथली शाळासुद्धा अतिशय सुंदर, बांधकाम सुंदर झालेलं आहे. तिथले विद्यार्थी खूप चांगल्या प्रकारे शिकले आहेत आणि त्या जिल्हा परिषद शाळेचे खूप सारे विद्यार्थी शिकून बाहेर पडलेले आहेत.
आणि ह्या शाळेमध्ये ह्या दोघांनी मिळून अतिशय सुंदर असं काम केलं. खरोखर आमच्या गावचे सुरेश सर यांनी अकलापूर इथून कामाची सुरुवात केली आणि अकलापूरमधून कामाची सुरुवात करत असताना तालुक्यामध्ये आणि संपूर्ण याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे ज्ञानदानाचं काम केलं. शिवाजी सर नरोडे यांनी सुद्धा एक छोटंसं गाव आंबेदुमालातून शिक्षण घेऊन कष्ट करून त्यांचे आई वडील यांनी अतिशय शेतीचे कष्ट करून त्यांना शिकवलं. त्यांनी सुद्धा लईत खूप शाळेची सुरुवात करून जांभूत आणि पोखरी हवेली या दोन्ही ठिकाणी दोघं जण आज तिथे सेवापूर्ती त्यांचा कार्यक्रम होत आहे. खरोखर आज साळुंके परिवार आमच्या सावळीपठार गावचा परिवार आणि साळुंके परिवारामध्ये त्यांचे वडील जे होते श्रीपद सर ते गावामध्ये मोलमजुरी गवंडी करून या तिन्ही मुलांना शिकवलं. त्याच्यामध्ये सुरेश सर असतील, विलास सर असतील, कैलास सर असतील, तिघही शिक्षक आहेत आणि आमच्या गावातलं एक असं कुटुंब आहे की हे गोरगरिबीतून शिकलेलं एक कुटुंबाने त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे शिकून काबाड कष्ट करून तिघही शिक्षक झाले. आज त्यांचं गावामध्ये सामाजिक राजकीय कार्यामध्ये काय त्यांचं चांगल्या प्रकारे योगदान असतं आणि हे संपूर्ण कुटुंब आमच्या फटांगडे परिवारचे अतिशय जवळचे कुटुंब आहे. या नात्याने सुद्धा सुरेश सरांना मी भावी काळाची शुभेच्छा देतो. शिवाजी सर नवे सुद्धा आम्ही तुम्हाला सगळ्या छोट्याशा गावामधनं शिकलेले आहेत. ते आमच्या पठार भागातलं एक गाव आहे आणि अतिशय ह्या दोघांनी चांगल्या प्रकारे काम केलं, ज्ञानदानाचं काम केलं. मी दोघांनाच सांगू इच्छितो की तुमची जी आता ही रिटायरमेंट नाही, ही जरी रिटायरमेंट असली तर परत नवीन आयुष्याचे रिस्टार्ट आहे. मग रिस्टार्ट करत असताना सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये आपलं वेळ द्यावा, समाजासाठी आपलं कसं चांगल्या प्रकारे काम करता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करावे. या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने परत एकदा राज्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब, नाशिक परिवार संघाचे आमदार संदीप तांबे साहेब, त्याचप्रमाणे समाज तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने व आमच्या संपूर्ण पठार भागाच्या वतीने खूप साऱ्या शुभेच्छा देऊन थांबतो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोखरी या दोघांचा शाळापती गौरव सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षी या ठिकाणी साजरा होत आहे. काही कारणास्तव मला खेळायला जमलेलं नाही म्हणून मी दोघांना शुभेच्छा देत आहे. त्यामध्ये उभ्या विषयामध्ये अत्यंत प्रामाणिकपणे चांगल्या प्रकारचं काम प्राथमिक शाळेमध्ये शिक्षक म्हणून काम करत असताना त्या पद्धतीनं समाज आपल्याला अपेक्षा आहेत त्याप्रमाणे समाजाच्या अपेक्षा या दोन्ही उतरलेल्या आहेत आणि त्यांनी आपली सर्व सेवा विशेष केलेली आहे. आयुष्यामध्ये सतत काम करत असतो. काय केलं आणि किती केलं माझ्या वतीनं जे लोकसभा मतदारसंघ आहे तमाम जनतेच्या वतीनं शुभेच्छा देतो, कुटुंबातील सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर सर्व सत्कार मूर्तींना कृपया सर्व सत्कार करणाऱ्यांना विनंती आहे की कृपया फक्त एक 5 मिनिटाचा कार्यक्रम राहील आहे. आपल्याला सत्कार मूर्तींना ऐकायचं आहे. सन्माननीय सुनील भाऊसाहेब पटांगरे सर आणि सन्माननीय बालमशेठ पटांगरे सर यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. यानंतर प्रथमतः मी सन्माननीय सुरेश साळुंके सर आजचे सत्कार मूर्ती यांना विनंती करतो की आपण आपलं सेवापूर्तीच्या निमित्ताने मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. माझा नमस्कार. माझे मित्र, माझे शिक्षक, त्याचबरोबर माझे सहकारी आणि मी ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचं पवित्र असं कार्य केलं त्या गावातील माझे विद्यार्थी हेही या ठिकाणी आलेले आहेत. काही पालक वर्ग हे देखील या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपण आपला कार्यक्रम हा अजून 5-10 मिनिटात संपणार आहे, परंतु या ठिकाणी सत्कारासाठी आपण वेळ देणार आहोत. तेव्हा स्टेजवर कोणी या ठिकाणी जास्त गर्दी करू नका. नंतर आपण सत्कार स्वीकारणार आहोत. सर्व माझ्या स्नेहींना, माझ्या आप्तेष्ट नातेवाईकांना या ठिकाणी मी नम्र विनंती करतो. माझी
शाळेची सुरुवात जी आहे ती मी हातलापूर या गावापासून सुरुवात केली. 1992 साली मी त्या गावामध्ये सेवेला सुरुवात केली आणि सुरुवातीचे 8 वर्ष मी त्या गावामध्ये नोकरी केली. त्यानंतर पुढे मोदळवाडी या ठिकाणी माझी बदली झाली. मोदळवाडी हे माझ्या मामांचं गाव. मी जे ज्ञानदानाचं कार्य केलं. विद्यार्थी सुरुवातीला ज्यावेळेस आपण शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यावेळेस पाऊल ठेवतो त्यावेळेस आपल्या विद्यार्थ्यांकडून चांगलं कार्य विद्यार्थी चांगला घडावा आणि तो त्याच्या जीवनामध्ये माणूस म्हणून उभा राहावा हे माझं पहिल्यापासूनचं ध्येय होतं. या ठिकाणी ते कार्य आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि सर्व माझ्या नातेवाईकांना सर्व कार्यक्रमाला माझ्या या ठिकाणी सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या सर्वांना मी या ठिकाणी खूप खूप धन्यवाद देतो. असंच प्रेम आपण आमच्या साळुंखे परिवार आणि नरवडे परिवारावर असू द्यावं अशी मी नम्र विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सन्माननीय शिवाजी नरवडे सर, सन्माननीय संजय खामकर साहेब, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सर्वांना नमस्कार. आज हा जो योग या ठिकाणी घडून आलेला आहे किंवा मी आपल्यासमोर जो काही उभा आहे ते माझ्यावर प्रेम करणारे माझे सर्व विद्यार्थी, मी ज्या ज्या गावामध्ये सेवा केली त्या गावातील माझ्यावर प्रेम करणारे सर्व ग्रामस्थ, माझे वेगवेगळ्या शाळेतील सर्व शिक्षक, सहकारी, मुख्याध्यापक आणि प्रशासनातील सर्व मित्रमंडळी या सर्वांचं मी सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, माझ्या असंख्य विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी खरी शिक्षक म्हणून ओळख मिळवून देण्याचं काम दहीत खुर्द असेल, रायते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेंढेरायवाडी, त्यानंतर वडगाव लांडगा, याशिवाय जांबूत बुद्रुक आणि सध्याची माझी शाळा पोखरी हवेली या ठिकाणी काम करण्याची मला सर्वांनी प्रेरणा दिली. माझे सहकारी, प्रशासकीय सेवेतील सर्व अधिकारी वर्ग, माझे नातेवाईक, माझं कुटुंबीय आणि मी आपणासमोर जो काही आहे तो माझे आई वडील, माझे नातेवाईक आणि कुटुंब या सर्वांनी मला माझ्या सेवा काळामध्ये भरभरून साथ दिली. याचबरोबर माझी अर्धांगिनी सौ मुलका नरवडे आणि माझी मुलं या सर्वांना मी सेवा काळामध्ये पुरेसा वेळ देऊ शकलो नाही, परंतु त्यांनी देखील कर्तव्य सेवा हेच आपलं पहिलं कर्तव्य आहे असं समजून माझ्याकडं कोणत्याही प्रकारचा हट्ट केला नाही. मी त्यांच्यासाठी जरी वेळ दिला नाही तरी त्यांनी मला समजून घेतलं आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांनी, पालकांनी, सर्व पदाधिकाऱ्यांनी मला सतत काम करण्याची उर्मी आणि प्रेरणा दिली. अशा सर्व ग्रामस्थांचं, विद्यार्थ्यांचं, माझ्यावर प्रेम करणारे माझ्या आंबीदुमाला गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, त्यानंतर माझे आदरणीय गुरुवर्य सेवाळे गुरुजी आणि या ठिकाणी विशेष उल्लेख करावा लागेल अशा माझ्या 7वी पर्यंतच्या शिक्षिका स्वर्गीय विमलताई सेवाळे गुरुजी आणि माने गुरुजींची मला या ठिकाणी प्रकर्षाने आठवण होत आहे. त्यांच्याप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. याशिवाय माझे नातेवाईक, नरवडे कुटुंबीय, डोंगरे कुटुंबीय, पानसरे कुटुंबीय, त्याचबरोबर इतर नेरंगे कुटुंबीय, शिंदे कुटुंबीय या सर्वांबद्दल मी कायम ऋणी राहील. त्यानंतर सर्वांनी या ठिकाणी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे आणि नंतर या ठिकाणाहून जायचं आहे अशी मी आपल्या सर्वांना प्रेमाची विनंती करतो. त्यानंतर मी माझ्या सेवा काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी सेवा केलेली आहे त्या सेवेतून उतराई होता येणार नाही, परंतु त्या शाळांप्रती कृतज्ञता म्हणून काही सन्मान निधी या ठिकाणी देत आहे. ज्या शाळेचं नाव येईल त्या ठिकाणचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती किंवा जे काही पदाधिकारी असतील
त्यांनी या ठिकाणी यायचं आहे आणि या कृतज्ञता निधीचा स्वीकार करायचा आहे अशी मी सर्वांना विनंती करतो. याशिवाय हा जो सेवापूर्तीचा आमचा कार्यक्रम घडवून आणला की सेवा गौरव समिती, यामध्ये माझ्या शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत एकनाथ साबळे सर, मदने सर, शेख सर, पाटील सर, सूर्यवंशी सर, पावसे सर, निराळी मॅडम, कोकणे सर, केंद्रप्रमुख आशाताई गुले मॅडम आणि इतर सर्व सेवापूर्ती गौरव समितीला खूप खूप धन्यवाद देतो. सर्वांच्या ऋणात राहतो आणि माझे लांबलेले मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी दोन्हीही सत्कार मूर्तींना विनंती करतो की आपण विराजमान होऊन घ्या, व्यासपीठावरती बसून घ्या, त्याशिवाय हे सत्कार थांबणार नाही. साळुंके सर आणि नरवडे सर दोघांनाही सत्कार स्वीकारू नका. अगदी 5 मिनिटामध्ये आपण या ठिकाणी हा समारंभ संपवणार आहोत. ज्या ज्या शाळेंचा या ठिकाणी नामोल्लेख होईल त्यांनी पुढे यायचं आहे. प्रथमतः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पोखरी हवेली या शाळेला या दोन्ही सत्कार मूर्तींच्या वतीने देणगी दिली जात आहे. रुपये 5,500 रुपये प्रत्येकी ही देणगी या ठिकाणी दिली जाते. देणगी स्वीकारण्यासाठी मी सन्माननीय अध्यक्ष सचिनजी आगळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, त्याचबरोबर उपसरपंच सोमनाथजी थेटमे आणि मुख्याध्यापक एकनाथ साबळे सर आणि सर्व शिक्षक स्टाफ यांना विनंती करतो की आपण ही देणगी स्वीकारण्यासाठी पुढे जायचं आहे. सन्माननीय शिवाजी नरवडे सर आणि सुरेश साळुंके सर यांनी सेवापूर्तीच्या निमित्ताने या शाळेसाठी रुपये 5,500 रुपये प्रत्येकी देणगी अध्यक्ष सचिनजी आगळे आणि उपसरपंच सोमनाथ थेटमे, मुख्याध्यापक एकनाथ साबळे सर या देणगीचा स्वीकार करत आहेत. यानंतर नरवडे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आंबेधुमाला या ठिकाणी सेवेमध्ये राहते, यांना 3,000 रुपयाची देणगी. शाळा वडगाव लांडगा यांना स्वागत करतो. त्यानंतर गोपाल कृष्ण देवस्थान ट्रस्ट सारावळे पठार यांनाही उत्पन्न बाजार समिती सन्माननीय नरहरी गावडे, माजी शिक्षण विस्तार अधिकारी सन्माननीय अनिता निराळी मॅडम, आपण सन्माननीय माजी शिक्षण विस्तार अधिकारी निराळी मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सन्माननीय संपत पायमोडे सर, नरहरी गावडे सर, अर्जुन शेट्टे सर, गावडेकर सर, सन्माननीय वैशाली कदम मॅडम, आपण सर्वजण या सत्कार मूर्तींना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहात. उपस्थित सर्वांचं मनस्वी या ठिकाणी परिषद प्राथमिक केंद्र शाळा हिवरगाव पठार आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोलची यांच्या आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व स्टेजवर असणारे, सत्कार करायला उपस्थित असणारे सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे खुर्चीवर बसलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, आज खरं तर पोखरी हवेली शाळेतील 2 शिक्षकांचा सेवापूर्ती समारंभ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आणि या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्तानं आपण अगदी 11 वाजल्यापासून तर 1:30 वाजेपर्यंत 2.5 तास या ठिकाणी बसून आपला अनमोल असा वेळ खर्च करून या ठिकाणी थांबलात आणि सर्व सेवापूर्ती गौरव सोहळ्याची शोभा वाढवली. त्याबद्दल मी आपणा सर्वांचं खूप खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचंही मी ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या माजी सभापती मीराताई शेटे मॅडम, त्याचप्रमाणे आमचे मित्र जिल्हा परिषदेचे माजी अजयरावजी फटांगरे हेही या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी अनमोल वेळ देऊन या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा दिल्या, त्यांचंही या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो. सर्वांचं ज्ञात अज्ञात या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं अशा सर्वांचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो.